पुंडलिकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो ने देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 16 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 17व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। अस्य जीवत्वम आरोपात साक्षिण्य अप्यवभासते, आवृत्तो तु विनष्टायाम भेदे भाते पयाति तत्। असा हा 17व्या क्रमांकाचा श्लोक आहे। दृग्दृश्य विवेक हा ग्रंथ वेदांत शास्त्राचा एक अभ्यास सांगणारा प्रकरण ग्रंथ आहे। वेदांत शास्त्र हे पचणी पडण्यासाठी सर्वसाधारणपणे सर्वांनाच अवघड आहे, परंतु जर मनुष्याचा हेतू जन्म मरणाचा फेरा चुकविणे असा असेल तर मात्र यासारख्या ग्रंथाचा अभ्यास करता येणे शक्य आहे। अर्थात पुन्हा पुन्हा हे ऐकल्याने की जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे, हे पुन्हा पुन्हा ऐकल्याने मनुष्य फक्त त्या जन्म मरणाच्या फेऱ्याला घाबरतो आहे असं दाखवतो, प्रत्यक्षात तो त्याला घाबरत नसतो। म्हणजे ते यांत्रिकी होऊन जातं। खरं तर त्याच्यामध्ये त्याला त्याची काही अशी भीती वगैरे नसते। तो मस्त मजेत जगत असतो आणि अभ्यास करताना आठवणीत ठेवतो की मला जन्म मरणाचा फेरा चुकवायचा, पण खरी त्याच्यामध्ये जी तळमळ असते ती दिसत नाही। कारण की खरा जो विषय आहे तो जन्म मरणाचा फेरा चुकवणे असाच आहे। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे खरा, पण आपल्या पद्धतीने किंवा आपल्या परीने नुसतं प्रयत्न करून खरं तर काही होणार नाहीये। कारण असा प्रयत्न जरी आपण करत राहिलो तरी सुद्धा मनुष्य जन्म संपल्यानंतर पुन्हा या मनुष्य देहाला येणं हे तर काकतालन्यानेच आहे। किती शहाणा असले आणि किती हुशार असला तरी सुद्धा पुनरावृत्तीमध्ये तो मनुष्य जन्माला येईलच का याची शंका असते। तो कुठल्या कुठल्या शरीराला प्राप्त होईल हे काही सांगता येत नाही। म्हणून या जन्मामध्येच खरं तर आपल्याला पहिल्यांदा सगळं काही सोडून हा परमार्थ पूर्ण करणं गरजेचं आहे। तुमचा जर परमार्थ पूर्ण झालेला असेल तर मात्र तुम्हाला वाटेल त्या दिशेने त्याप्रमाणे जाऊ शकता, त्याप्रमाणे तुम्ही वागू शकता। पण जर परमार्थ पूर्ण झालेला नसेल मात्र आपल्याला रात्रंदिवस हाच विचार करायला पाहिजे। क्षणाक्षणा करा हाच विचार, तरावया पार भवसिंधू। प्रत्येक क्षण आपल्याला भवसिंधू पार करण्यासाठीच उपाय शोधणं गरजेचं आहे। पण असं करताना काही माणसं आढळत नाही। नको त्या शंकेमध्ये, नको त्या विचारामध्ये, नको त्या चिंतेमध्ये सर्वसाधारणपणे सगळेच अडकलेले दिसतात। साधारण चिंता दूर करण्यामध्ये सगळ्यांना धन्यता वाटते आणि त्यामुळे ही जी भव चिंता आहे, भवपीडा आहे, ही मात्र कोणालाही लक्षात येत नाही। भगवंत करो आणि आपल्या सर्वांना ही पीडा खऱ्या रीतीने लक्षात येऊ, जेणेकरून आपण सगळं काही सोडून याच विचारामध्ये, याच मार्गामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न कराल। त्यासाठी आपणा सर्वांना अशाच ग्रंथांचा उपयोग होणं शक्य आहे। अशाच ग्रंथांचा आपल्याला उपयोग करायला पाहिजे की ज्या ग्रंथामध्ये आपल्याला जन्म मरणाचा फेरा कसा चुकवायचा याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे। या ठिकाणी आपण दृक आणि दृश्य यामध्ये जो विचार करतो आहोत, यामध्ये जो विवेक करतो आहोत, हा विवेक अत्यंत महत्त्वाचा आहे।
दृक आणि दृश्य हे कळणं फार लांबची गोष्ट आहे, कारण कुठली गोष्ट करण्याच्या आधी अंगामध्ये बळ लागतं. तुम्हाला काहीही करायचं असेल तर अंगामध्ये एक विशिष्ट प्रकारचं बळ पाहिजे. स्थूल शरीरामध्ये एक बळ पाहिजे, सूक्ष्म शरीरामध्ये एक बळ पाहिजे. ते बळ जर नसेल तर आपण ती गोष्ट करू शकत नाही. उदाहरणार्थ एखाद्याला कबड्डी खेळायची आहे. आता कबड्डीचा खेळ जर त्याला खेळायचा असेल तर तो दणकट लागतो. शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या तो स्थिर नसेल, नीट नसेल, धड नसेल तर तो खेळ खेळू शकत नाही. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा हा जो विषय आहे, या विषयामध्ये जर पुढे जायचं असेल तर शारीरिक आणि मानसिक पातळीवर आपल्याला एक आपली स्थिती असणं गरजेची असते. ती जर नसेल तर आपल्याला हा विषय कधी हाताळता येणं शक्य नाही. स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर या दोन शरीरांच्या पातळीवर आपल्याला आपली स्थिती चांगली ठेवणं गरजेचं आहे. या दोन शरीरामध्ये काय असायला पाहिजे, ही दोन शरीर कशी असली पाहिजे, यासाठी धर्मशास्त्र फार प्रबळ आहे. धर्मशास्त्राने अनेक रीतीने हे मांडून ठेवलेलं आहे की तुमची बुद्धी कशी असावी, मन कसं असावं, चित्त कसं असावं, याविषयी प्रचंड मोठा अभ्यास धर्मशास्त्रामध्ये आढळतो. वेदांत शास्त्र त्याला पोषक समजून त्यातील काही भाग वेदांत शास्त्रामध्ये सुद्धा मान्य करण्यात आलेला आहे, परंतु आपल्याला त्याच्या पुढे पुढे विचार करत राहणं गरजेचं आहे. या ठिकाणी या श्लोकामध्ये प्रामुख्याने साक्षी आणि जीव यांचा विचार आपण पहिल्या चरणामध्ये करत होतो. जीवत्व जे आहे हे जीवत्व आपण साक्षीवर आरोपित करतो, असा पहिल्या चरणाचा विषय आहे. जीवत्व साक्षीवर आरोपित करणं हा जगातला सगळ्यात मोठा गुन्हा आहे. हा गुन्हा आपण अनंत जन्मांपासून करतो आहोत आणि त्या गुन्ह्यापोटी आपल्याला जी शिक्षा झालेली आहे ती आपण विचारही करू शकत नाही, इतकी भयानक आहे, पण ती आपल्याला लक्षात येत नाही. कारण की ज्याच्यावर आरोप होत असतो तो आरोप जितका भयानक असेल आणि ज्याच्यावर आरोप केला तो जितका प्रबळ असेल त्याप्रमाणे आरोप करणाऱ्याला ते भोगावं लागतं. साक्षी हा जगातील सर्वोत्कृष्ट असा पदार्थ आहे. साक्षी हा सर्वोत्कृष्ट आहे आणि सर्वोत्कृष्ट असलेल्या साक्षीवरच आपण जीवत्वाचा आरोप केला. यासारखे कृत्य आपण आज नव्हे तर अनंत जन्मापासून करत आलेलो आहोत आणि तेच आपण पुढे चालू ठेवणार आहे. याच्यातून बाहेर पडणं कोणालाही शक्य नाही. यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला अत्यंत अनन्य भावाने शास्त्र, योग्य शास्त्र आणि सद्गुरू यांना शरण जाणं गरजेचं असतं, पण तसं होणं हे फार कठीण. अनन्य शरणागती जर असेल तरच आपल्याला ते प्राप्त होतं. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की जो येई मज अनन्य शरण त्याचे निवारीण मी जनन मरण. पण त्या भगवंताला जर अनन्य भावाने शरण जायचं असेल तर त्याच्याकडे जाण्याची वाट आपल्याला माहित नाही, कसं जायचं माहित नाही. ज्या वाटा आपल्याला दिसतात त्या वाटा भगवंताकडे नेणाऱ्या आहेत की नाही यावर फार मोठी शंका आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटेने निघालेले आहेत. आस्तेची या महापुरी रिगताती कोटीवरी, कोट्यावधी जीव या भगवंताच्या नादी लागलेले आहेत आणि त्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्याची वाट सापडणं ही मात्र फारच कठीण गोष्ट होऊन बसलेली आहे. आणि प्रत्येकाला असं वाटतं की मला जी वाट सापडली तीच खरी आहे, तीच योग्य आहे. असाही या ठिकाणी मोठा मायेचा खेळ आहे. साक्षी जो आहे हा साक्षी खरा तर भगवंत आहे. या भगवंतावर किंवा साक्षीवरच आपण जे जीवत्व आरोपित करतो, जीवभाव आरोपित करतो, तो या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये सांगण्यात आलेला. अस्य जीवत्व आरोपात साक्षिण्य अप्यवभासते. त्याने काय झालं, त्यानेच साक्षी संपला. साक्षी गायब कसं झाला? आरोप केल्यामुळेच संपला. कारण एखाद्या व्यक्तीवर आरोप झाला की ती व्यक्ती जी असते, खरी जी असते ती लोपते. एक साधं गणित आहे. एखाद्या माणूस तुम्ही पाहिला आणि तो मनुष्य पाहिल्यानंतर तुम्ही त्या माणसाला पाहिल्यानंतर तुमच्या ओळखीच्या एखाद्या माणसाने सांगितलं की हा तर फार विचित्र माणूस आहे बरं. आपण त्याला पहिल्यांदाच पाहतो, हा फार विचित्र माणूस आहे. का, काय केलं याने? हा कुठे चोरी करतो, खून करतो, किंवा हा फार लबाड आहे, हा लोकांचे पैसे लुबाडतो. अशा रीतीने जर त्या माणसाविषयी आपल्याला कोणी सांगितलं, बरं आपल्या ओळखीच्या माणसाने सांगू देत, नाहीतर कोणी सांगू देत, पुन्हा 10 दिवसांनी तो मनुष्य जर आपल्या समोर आला तर आपल्याला काय दिसतं? तो मनुष्य दिसत नाही. तो मनुष्य दिसतो पण तो चोर आहे असं दिसतं. आपल्याला माहितीच नाहीये पण तो चोर दिसतो.
एवढंच काय, आपल्याला ओळखीचा माणूस जरी असेल एखादा आणि त्या ओळखीच्या माणसाविषयी जर कोणी सांगितलं, तुम्हाला माहिती आहे का हा माणूस फार लबाड आहे बरं, आता आपल्याला माहित असतो तो मनुष्य, पण कोणीतरी शंका उपस्थित केली म्हणजे कोणीतरी आरोप केला की आपली दृष्टी सुद्धा लगेच बदलून जाते. म्हणजे एखादा पदार्थ जो आहे त्या पदार्थावर कोणीतरी कुठल्या तरी रीतीने आरोप केला की तो मूळचा पदार्थ जो आहे तो लोपला जातो. काही कारणाने, काही काळापुरता का होईना तो लोपला जातो. आणि काहीतरी करून त्या माणसाचे ते जे आरोप जे आहे ते खरे खरे वाटू लागले, खरे खरे होत गेले, तर मात्र मग तर फार कठीण होऊन बसतं. मग तो मूळचा माणूस कोण आहे हेच शोधता येत नाही. जसं मागील वेळेस आपण विचार केला आहे की एखाद्या माणसाचा जर अनेक आरोप होत गेले तर तो मनुष्य खरा मूळचा कोण आहे हे सांगताच येत नाही, नाही का. जसं आपण एका नाटकातील उदाहरण पाहिलं होतं, नाही का, तो मी नव्हेच. त्यातला तो खरा माणूस कोण आहे हे कोणालाच कळत नाही शेवटपर्यंत. तो खरा कोण होता, म्हणजे तो हा होता का हा होता, हा होता का हा होता, हे कोणालाच कळत नाही शेवटपर्यंत. खरा मनुष्य गायब झाला. त्याचप्रमाणे आपलं अख्खं आयुष्य आपण खरे कोण आहे, दुसरा तर जाऊ देत, आपण खरे कोण आहेत हे शोधण्यामध्येच आपलं आयुष्य संपणार आहे. आपण मरणार आहोत, पण खरे कोण हे कळणार नाही. म्हणजे आपल्याला आपली ओळख नाही. आणि असं जगातले सगळेच जण आहेत, म्हणजे सगळेच जण मूर्ख आहेत, सगळेच जण वेडे आहेत. कोणालाच स्वतःची ओळख नाही. स्वतःची ओळख जगामध्ये कोणालाही नाही, पण धावपळ सुरू आहे. आणि आपणच आपल्याला जाणण्याचा प्रयत्न करत राहणे. मग जो कोणी स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करतो त्याला प्रत्येक क्षणाला असं वाटत राहतं की आपल्याला मी कळलो बरं का, मीच मला कळलोय आता. म्हणून लोकांना जरा म्हटलं काय रे तू असा आहेस का, तो म्हणतो मला माहिती आहे मी कसा आहे, म्हणजे मला मी ओळखतो, तू काय सांगतोस, असं म्हणून आपण आपली सिद्धी करत असतो. आणि ही जी सिद्धी आपण केली असते त्याच्यावर आपण काय असतो, ठाम असतो. बरेचसे लोक तर मला पण म्हणतात, मी जर त्यांना म्हटलं तुम्ही जरा असे गडबड करा, तुम्ही जरा असे आहात, ते म्हणतात बरं तुम्ही म्हणताय काय, पण नंतर पुन्हा मूळ पदावर येताना म्हणतात की नाही आम्हाला माहिती आम्ही कसे, तुम्ही सांगू नका. म्हणजे एखाद्याला शहाण्या माणसाने जरी सांगितलं की तू हा नाही तो आहे, तो नाही तो आहे, तू असं नाही तसं आहे, तरी तो ऐकत. कारण स्वतःविषयी निर्णय लावणं हे दुसऱ्याच्या हातात नसून आपल्याच हातात. दुसऱ्याने आरोप केला असता तर निराळी गोष्ट आहे, आपणच आपल्यावर आरोप केला तर फार मात्र भयानक गोष्ट आहे. कारण मुळात आपण स्वतः साक्षी असताना, आपण स्वतः साक्षी होतो, आता राहिलो नाही. आपण मुळात साक्षी असताना त्या साक्षीवर या जीवत्वाचा आरोप केला. आता जीवत्वाचा आरोप केला हा गुन्हा झाला. हा गुन्हा किती वेळ पुन्हा 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 चालू ठेवणार. एकदा गुन्हा केला ठीक आहे, दोनदा केला ठीक आहे, तीनदा केला ठीक आहे, पुन्हा पुन्हा अनंत जन्म हाच गुन्हा जर आपण करत राहिलो तर आपल्याला कोण वाचवेल. साक्षी म्हणजे जे आहे, साक्षी हा जो आहे हा साक्षी मुळातच कशाशी संबंध न करणार आहे. तो स्थूल देह, सूक्ष्म देह, लिंग देह याच्याशी संबंध करत नाही. या शरीरामध्ये प्रतिबिंबित झालेलं जे चैतन्य आहे, या प्रतिबिंबित झालेल्या चैतन्याला आपण जीव म्हणतो. आणि हे जे प्रतिबिंबित चैतन्य आहे, म्हणजे प्रतिबिंबित झालेला जो साक्षी आहे, त्या प्रतिबिंबित झालेल्या चैतन्यामध्ये त्या ज्याच्यामध्ये ते प्रतिबिंबित होतं त्याचे सगळे गुण दिसतात. म्हणजे आरशामध्ये जर आपण आपला चेहरा पाहिला तर आरसा जसा असेल तसा चेहरा दिसतो. आरसा मळालेला असेल तर चेहरा मळालेला वाटतो. आरसा जर भयवक्र असेल, आंतरवक्र असेल तर मोठा छोटा असा आपल्याला आरशामुळे तो चेहरा दिसतो. म्हणजे आरशाचे गुणधर्म त्या प्रतिबिंबात उतरत असतात. पण त्या प्रतिबिंबाचे गुणधर्म जर बिंबस्थानी आपण मानू लागलो तर हा दोष आहे. त्याचप्रमाणे स्थूल शरीर, लिंग देह, सूक्ष्म शरीर या सगळ्यांमध्ये जो प्रतिबिंबित झालेला आहे, तो प्रतिबिंबित झालेला या सगळ्यांच्या संबंधाने त्या सगळ्यांचे गुणधर्म स्वतःवर आरोपित करू लागला. म्हणजेच तो बिंबावरती सगळे आरोप करू लागला तर पुन्हा 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 त्याला फिरत राहावं लागलं. मग हे सगळं काढायचं. आता हे सगळं एवढा गोंधळ काढायचा आहे. महाराज तुम्ही आम्हाला फार चांगलं ज्ञान सांगा, बरं एकदम व्यवस्थित सांगा. हे सगळं ठीक आहे, हे सगळं बोलणं झालं, पण करायचं कसं, प्रॅक्टिकल. आता मी काय इंजिनिअरिंगचा माणूस आहे, आमच्याकडे कसं असतं, फक्त थिअरी नसते, प्रॅक्टिकल पण असतं. म्हणजे फक्त बोलायचं नाही, कृती. म्हणजे आधी शिकवायचं आणि नंतर प्रॅक्टिकल घ्यायचं, लॅबोरेटरीमध्ये जायचं आणि काय करायचं, मग प्रॅक्टिकल करायचं. आपले लोक जे ते फक्त ते म्हणतात फक्त थिअरी सांगा आम्हाला, प्रॅक्टिकल काय करू नका बरं. तर प्रॅक्टिकलला घाबरतात. परमार्थामध्ये सुद्धा
फक्त प्रॅक्टिकल चालत नाही आणि फक्त थिअरी चालत नाही. इंजिनियर कोण होतो? मी आमच्या मुलांना सांगत असतो. काही काही लोक मला म्हणतात की नाही अहो तुम्ही जे काही शिकता त्यापेक्षा आम्ही डायरेक्ट प्रॅक्टिकलच करतो ना. जो डायरेक्ट प्रॅक्टिकल करतो, एखादी लेथ मशीन आहे, लेथ मशीनला डायरेक्ट चालवायचं ठरलं, काही लोकांना कळणार नाही मी काय म्हणतो ते, पण लेथ मशीन म्हणजे एक मशीन आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे जॉब बनवतात, काहीतरी जॉब बनवतात है ना. जॉब म्हणजे माहिती, लेथ मशीन माहिती तुम्हाला? लेथ मशीन कुठला तरी एखादा काहीतरी वस्तू बनवायची. आता ही वस्तू बनवायची ठरल्यानंतर एखादा मनुष्य म्हणतो मी डायरेक्टच ती चालवतो, मला शिकवा फक्त तेवढं कसं कसं ते हँडल फिरवायचे, त्याचे बटन कुठले दाबायचे, जे काय ते मला सांगा, मी करतो ते सगळं. आणि तो करतो, उत्कृष्ट जॉब बनवतो. मग काही लोक मला म्हणतात की तुमचा इंजिनियर तर एवढा शिकला पण त्याला अजून नुसतं तो जॉब कसा बनवायचा कळतच नाही, आणि आम्ही तर काहीच नाही शिकलेलो तरी आम्हाला जॉब चांगला बनवता येतो. जो जॉब नुसता बनवतो तो स्किल्ड वर्कर असतो, म्हणजे तो कामगार आहे, तो इंजिनियर नाही आहे, कामगार आहे. इंजिनियरला जॉब बनवता यायला पाहिजे, ते बरोबर आहे, पण इंजिनियरमध्ये आणि कामगारात काय फरक असतो? कामगार जो आहे हा कामगार फक्त चांगला जॉब बनवू शकतो, पण त्या जॉबच्या मागे जे काही त्याचे मूलतत्व असतात, त्याचे जे काही नियम असतात, काय केलं म्हणजे काय होणार, ह्या सगळ्यांचा जो अभ्यास असतो गाढा, तो त्याला नसतो. त्याला फक्त तेवढंच येतं. इंजिनिअरचं कसं असतं, त्याचा सगळं फंडामेंटल्स म्हणतात त्याला, म्हणजे मूलतत्व सगळी जी आहेत ही सगळी त्याला काय असतात माहीत असतात, आणि त्याच्यानंतर त्याला प्रॅक्टिकली म्हणजे तो जॉब सुद्धा बनवायला येत असतो, यायला पाहिजे. म्हणजे इंजिनियर मुलांना ते शिकवलं जातं, आधी वर्गामध्ये शिकवायचं सगळे फंडामेंटल, आणि मग वर्गात घेऊन जायचं, वर्गातून त्याला लॅबोरेटरीमध्ये घेऊन जायचं आणि तिथे त्याला ते प्रत्यक्षात काम शिकवायचं, हे असं करायचं. त्याने टंगळमंगळ केली तर त्याला लक्षात नाही राहते. पण शहाणा मुलगा असेल तर वर्गातही लक्ष देतो आणि तिकडे लॅबोरेटरीमध्ये गेला की तिथेही लक्ष देतो, म्हणजे त्याला फंडामेंटल पण माहीत असतात आणि प्रॅक्टिकली कसं करायचं हे माहीत असतं, तेव्हा तो इंजिनियर बनवतो, नाही का. म्हणजे इंजिनियर म्हणजे कसा असतो, दोन्ही पण, त्याला थेअरी पण माहीत पाहिजे, प्रॅक्टिकल पण माहीत पाहिजे. आणि नुसतं प्रॅक्टिकल माहिती आहे तो कामगार आहे, आणि नुसती थेअरी माहिती आहे मग तो काही उपयोगाचा नाही, मग तो इंजिनियर नाही आहे खरा, तो नुसतं पडलेला आहे, त्याला काही खरं माहीत नाहीये. त्याच्याकडे फक्त माहिती आहे पण कसं करायचं हे त्याला माहित नाही का. म्हणून असे दोघंही कामाचे नाहीत खरे तर. खरा कामाचा कोण असतो, ज्याला थेअरी पण माहित आहे, ज्याला प्रॅक्टिकल पण माहित आहे. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा तुम्ही सगळे ग्रंथ वाचले, पाठ झाले तुमचे, हजारो चिंतन ऐकले, हे सगळे तुम्हाला लक्षात येत आता, पण ते वापरायचे कसे, त्याचा प्रयोग काय, त्याच्यानंतर ते कसे उपयोगात आणायचे हेच माहित नाही, आणि म्हणून फासतात. कारण हे वाचणं ऐकणं हे सोपं आहे, पण ते उपयोगात कसं आणायचं. मग आता काही म्हणतात की ज्ञानमार्गामध्ये तर कृती करायचीच नसते, ज्ञानमार्गामध्ये कृती काही करायचीच नसते. ज्ञानमार्गामध्ये कृती यासाठी करायला लागते, खरं तर ज्ञानमार्गात कृती नाहीच आहे, पण कृती यासाठी करायला लागते की कृती का करायची नाही हे कळून घेण्यासाठी. कृतीच्या पलीकडे असलेला, म्हणजे क्रियेच्या पलीकडे असलेला, कर्ताच्या पलीकडे असलेल्या, भोगत्याच्या पलीकडे असलेला जो आहे तो लक्षात घेण्यासाठी कृती करावी लागते, आणि ती सुद्धा फक्त ज्ञानमार्गाला मान्य असलेलीच करावी लागते. कुठलीही कृती करायला मान्यता नाही आहे. आता तुम्ही इथपर्यंत आले म्हणजे काहीतरी क्रिया केलेलीच आहे. तुम्ही ग्रंथ उघडला म्हणजे तेवढी क्रिया केलेलीच, तेवढी करावीच लागते. एकदा म्हणाल मी ती करणारच नाही, कुठलीच क्रिया करणार नाही, कारण शास्त्रात सांगितलंय क्रिया किरणच आहे. तीळ मात्र ही क्रिया सहन होत नाही असं शास्त्रामध्ये म्हटलंय. म्हणजे भगवंताच्या ठिकाणी क्रिया तीळ मात्रही चालत नाही असं म्हटलं, म्हणून मी कुठलीच क्रिया करणार नाही. असं चालेल काय? तसं चालणार नाही. ज्ञानमार्गामध्ये गरजेची असलेली, आपापल्या अधिकार रूप गरजेची असलेली क्रिया करावीच लागते, आणि ती बोधाशी संबंधित पाहिजे. बोधाशी संबंधित नसेल तर चालत नाही. तर परमार्थ म्हणजे काय, फक्त ऐकणे नव्हे. परमार्थ म्हणजे ऐकलेलं जे ते वापरात येण्यासाठी काय करावं लागेल, ते कसं वापरात आणायचं, उपयोगात कसं आणायचं हे कळलं पाहिजे, आणि ते आपल्या अधिकारानुरूप उपयोगात आणलं पाहिजे. नाही तर ऐकतो सर्व, देह मी नाही, देहाला चिकटलेले माझे नाहीत, आणि रात्रंदिवस देहाला चिकटलेल्यांमध्येच रममाण होतो, कृतीत काहीच नाही, रममाण आहे त्यांच्यामध्ये. फक्त महाराज आले की दाखवतो की मी कोणामध्येही रममाण नाही, मी यांच्यापासून सगळं अलिप्त आहे, माझा जीव कोणात गुंतलेला नाही.
मग मात्र या सगळ्या ऐकण्याला खरं तर काहीच किंमत राहत. या ऐकण्याची सगळी किंमत किती झाली? शून्य. तुम्ही 1000 चिंतन ऐकले तरी सुद्धा उपयोगाला येणार नाही. अख्खं आयुष्य तुम्ही घालवलं यामध्ये तरी उपयोग होणार नाही. तुम्ही फक्त इथे आहात. पण पालथ्या गाड्यावर जर पाणी घालत राहिलं तर त्या गाड्याला कधीही भरता येत नाही. समुद्र ओतला अख्खा तरी सुद्धा, कारण तो पालथा घडा आहे. पालथा घडा ठेवून उपयोग नाही. घडा काय झाला पाहिजे? सरळ सुलटा केला पाहिजे, तरच तो आपल्याला थोड्याच पाण्याने भरता येईल. खूप ऐकणं याने उद्धार होत नाही. ऐकणं आणि त्या रीतीने कृतीत आणण्यासाठी आपल्या अधिकारांवर प्रयत्न करणं, याने आपण याच्यातून बाहेर पडणार आहोत. तर जो काही आपण आरोप करतो तो साक्षीवर आरोप आहे, आणि हा आरोप आपल्या नित्य कृतीमध्ये आहे. तो काही आपण असा बोलण्यातून वगैरे करतो असं नाही, कृतीमध्ये तो आरोप आहे. आपली जी कृती आहे त्या कृतीमध्ये तो आपण आरोप चालू ठेवलेला आहे. स्थूल देहाच्या आणि सूक्ष्म देहाच्या ज्या स्थूल आणि सूक्ष्म क्रिया होत राहतात, या सगळ्या क्रियांमधून आपण त्या साक्षीवर जीवत्वाचा आरोप करत असतो. कारण हा असा काही वेगळा आरोप करत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की आम्ही कधीच साक्षीवर आरोप केला नाही, उलट आम्ही साक्षी तर उत्कृष्ट आहे, साक्षी भगवंत आहे, तो सर्वांच्या परे आहे असं म्हणत असतो. त्यामुळे आम्ही कुठे साक्षीवर आरोप केलाय? साक्षीवर आरोप कसा केलाय? तुम्ही कधीतरी देवाला नावं ठेवता काय? नाही ठेवत. कोणच ठेवत नाही देवाला नावं. म्हणजे जो आस्तिक मनुष्य आहे तो कधी देवाला नावं ठेवत नाही. म्हणजे साक्षीवर कधी आपण कुठलाच आरोप करत नाही खरं तर, तसं पाहिलं तर. मग तसा नाहीये तो आरोप. स्थूल आणि सूक्ष्म देहाच्या कृतीमधून आपण तो आरोप नित्यपणे चालू ठेवलेला आहे साक्षीवर. आता हा पहिल्या चरणाचा विषय आहे. पहिल्या चरणामध्ये अस्य जीवत्वम आरोपात साक्षिण्य अप्यवभासते. हा अवभास आहे, हा भ्रम आहे. अवभास म्हणजे त्याज्य असलेला भास. अवभास म्हणजे जो मान्य नाही, तिरस्कृत आहे, तो करायला नाही पाहिजे, त्याला अवभास असं म्हणतात. भासडलेला आहे पण कसा आहे? अवभास आहे. तो म्हणजे तिरस्कृत करण्याजोगा भास आहे. काही भास जे असतात ते तिरस्कृत करण्यासारखे नसतात, आणि काही भास जे असतात ते तिरस्कृत करायचे असतात. त्यांचा तिरस्कार करायचा असतो, त्यांचा स्वीकार करायचा नसतो. परंतु हा जो साक्षीवर केलेला आरोप आहे हा आपण तिरस्कृत करत नाही, उलट आपण त्याचा पुरस्कार करतो. उलट आपण त्याचा सदैव अवलंब करत राहतो. आणि आपल्या स्वतःवर तर तो आपण अवलंब करतोच आहोत, स्वतःसाठी तर ते उपयोगाला आणतच आहोत. अधिक आपण श्रेष्ठांवरही त्याचा आरोप करत असतो. स्वतःच्या बाबतीत तर ती चूक करतोच आहे, अधिक आपण दुसऱ्यांवरही आरोप करतो. जीवत्वाचा आरोप कोणावर करतो आपण? स्वतःवर तर आहेच, पण दुसऱ्यांवर पण आहे. आम्हाला काय आता खरं वाटत नाही बरं महाराजांचं, असं काही लोक म्हणतात. महाराजांची गडबड वाटते आम्हाला. म्हणजे आपण तर आपले आरोप करतोच आहे, आधी त्यांच्यावरही करत असतो. इतका मोठा गोंधळ करणार काय? ह्याच्यातून बाहेर कसं पडणार माहित नाही. प्रयत्नपूर्वक आपल्याला काय करावं लागेल? याच्यातून बाहेर पडावं लागेल. त्याला दुसरा काही उपाय दिसत नाही. हे ओळखून घेतलं पाहिजे. काय आहे हे ओळखलं की हे प्रश्न येत नाही. स्वतःसाठी आणि तेच जगासाठी. पहिल्यांदा अख्ख्या जगाचा विचार करता येणं शक्य नाहीये, म्हणजे समष्टीने हा विषय लक्षात घेता येणं शक्य नाहीये, म्हणून स्वतःसाठी विचार करावा. पण स्वतःचा निर्णय स्वतःविषयी लागणं हे फार कठीण आहे, म्हणून महाराजांविषयी निर्णय लावला. काही हो, महाराज हे सिद्ध आहेत. महाराज हे साक्षी स्वरूपावर आहेत. गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास, हा दृढ विश्वास ठेवावा लागतो. पण तसं राहत नाही, तसा होत नाही. कारण की आपण कुठल्या तरी कारणाने अविश्वास निर्माण करून घेतो स्वतःचाच. एक तर तुम्ही स्वतःच साक्षी जर असाल तर तुम्हाला कुठलाही दोष खरं तर अजिबात नाही. शास्त्र नियमाप्रमाणे तुम्ही जर ब्रह्म असाल, तुम्ही जर साक्षी असाल तर तुम्हाला कुठलाही दोष त्रिकालात नाही. भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळामध्ये तुम्ही जर साक्षी असेल तर तुम्हाला कुठलाही दोष नाहीये असं शास्त्र म्हणतंय. आता हे तर आपल्याला मान्य होणं शक्यच नाही का? हे आपल्याला पदोपदी प्रत्येक क्षणाला आपल्याला हे लक्षातच येणार नाही. याच्या विरुद्ध सगळं होणार आहे. मग काय करावं लागतं? मग कोणाविषयी तरी हा भाव पहिल्यांदा धरावा लागतो. आणि त्यासाठी गुरु हे पद आहे.
मग गुरु जे आहेत हे साक्षी रूपाने आहेत, किंवा गुरु जे आहेत हे भगवंत रूपाने आहेत. गुरु जे आहेत हे या सर्वाच्या म्हणजे जीवत्वाच्या पलीकडे आहेत, असं पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागतं. तसा दृढ भाव निर्माण करावा लागतो. पण तसं होत नाही. आपण करतो काय, आपल्यावर स्वतःचा आरोप करतो, अधिक त्यांच्यावरही आरोप करतो. म्हणजे जीवत्वाचा आरोप, चांगलं वाईट दोन्हीचा. सगळे लोक वाईटाच करतील असं नाही, सगळे चांगल्याचा करतील असं नाही. वाईट आणि चांगल्याचा आरोप आपण सद्गुरूवर पण गुरुवर पण करत राहतो. परंतु मार्ग एकच आहे की एक व्यक्ती जगातली तुम्ही अशी ठरवून घ्या की जी व्यक्ती साक्षी आहे. कोण आहे साक्षी? हाच साक्षी जर असेल तर तो लक्षात येणार नाही. म्हणून व्यक्त रूपाने असलेले दोघे जण असतात. एक तर साधू संत. आता साधू संत म्हणजे काय, साधू संत जे उपलब्ध नाहीत ते साधू संतांचा आता काय आपल्याला उपयोग राहिला नाही. उपलब्ध असलेले गुरु असतात, म्हणून गुरु प्रमुख आहे. मग गुरु जे आहेत या गुरूंविषयी आपल्याला पहिल्यांदा साक्षी रूपाने निर्णय लावणं गरजेचं आहे. आणि काही होत ते साक्षीच आहेत, म्हणजे जीवत्वाच्या. मग जीवत्व म्हणलं की त्यांच्यावर कुठला आरोप करता येतो, चांगल्याचा का वाईटाचा? चांगल्या वाईटाचा कशाचाही आरोप करता येत नाही. शक्यतो चांगल्याचा आरोप आपण करतो त्याच्यात आपल्याला दुःख नाही होत. कुठल्याही चांगल्या आरोपाने कोणालाच दुःख होत नाही, पण वाईटाच्या आरोपाने आपल्याला यातना होत असतात. कोणावरही होत आहेत, दुसऱ्यावर होते, तिसऱ्यावर होते, स्वतःवर होते. कोणावरही चांगला आरोप झाला तर एवढं त्रास होत नाही, पण वाईट आरोपाने काय होतात, यातना होत असतात. पण चांगला आहे का वाईट आहे याला किंमत नसून चांगल्या वाईटाच्या पलीकडे साक्षी आहे. कारण जीवत्व हा जो शब्द आहे याच्यामध्ये चांगले वाईट दोन्ही भाव आहेत. जीवत्वामध्ये काही फक्त चांगली गोष्ट नाही आहे, जीवत्वामध्ये फक्त वाईट गोष्ट नाही. जीवत्वामध्ये दोन्ही येतं, चांगलं पण येतं, वाईट पण येतं. द्वंद्व आहे, दोन्ही प्रकारचे भाव जीवत्वात असतात. जीवत्व म्हणजे काय? जीवत्व म्हणजे साक्षी प्रतिबिंबित झाल्यानंतर ज्याच्यामध्ये ते प्रतिबिंब पडलं त्याच्या सगळ्या धर्मांना स्वतःचे धर्म समजणे. कोणाचे? प्रतिबिंबाचे. प्रतिबिंबाचे ते धर्म असतातच, पण प्रतिबिंबालाच मी समजणे. कारण आरशामध्ये पडलेल्या प्रतिमुखाला आरशाचं स्वरूप येतच असतं, त्यात काही नवल नाही. खरं तर त्या प्रतिबिंबाला सुद्धा त्या आरशाचं स्वरूप आलेलं नसतं, पण आल्यासारखं वाटतं, पण बिंबाला तर कधीच येत नाही. असं असताना प्रतिबिंबाला जर बिंब आपण मानू लागलो, अधिक त्या आरशाचे सगळे गुणधर्म स्वतःवर म्हणजे त्या बिंबावरच आरोपित करून घेऊ लागलो तर किती मोठा धोका होणार आहे, किती मोठा धोका झालेला आहे हे लक्षात घेणं याचंच नाव आहे परमार्थ. परमार्थ म्हणजे फार मोठी गोष्ट नाही आहे. परमार्थ म्हणजे धारिष्ट्य पाहिजे अंगामध्ये. काय धारिष्ट्य पाहिजे? अख्खं जग एका बाजूला आहे आणि परमार्थ दुसऱ्या बाजूला आहे. हे जे तुम्हाला परमार्थ करणारे लोक दिसतात हे सात्विक परमार्थ करणारे लोक आहेत. खरे परमार्थ नाहीये तिकडे काहीच. काही खरा परमार्थ नाही, नुसता गोंधळ आहे. भजन पूजन सगळा गोंधळ आहे. मग तुम्ही मला साधू संतांनी सांगून दिलेला आहे तो. हो दिलाय ना सांगून, आम्ही कुठे म्हणतो नाही सांगितलं, पण ती पण एक भूल आहे फार मोठी. गुंतून ठेवलेलं आहे तिथे. संवादी भ्रम आहे तो. का निर्माण केला, कशासाठी केला ह्याचा फार मोठा अभ्यास आहे, पण तिथे गुंतून ठेवलेला आहे. त्याला गोड व्याख्या दिलेली, गोड नावं दिलेली आहेत की अधिकार कमी आहे म्हणून त्यांना ते करावं लागतं, अधिकार भेदाने करावं लागतं असं त्याला गोडपणे म्हणतात. पण काही असू देत, ती गुंतवणूकच आहे. तिथे गुंतवलेलंच आहे, अडकूनच ठेवलेलं. फार मोठी फसवणूक जगामध्ये आहे. जगामध्ये दोन प्रकारच्या फसवणूक आहेत, एक म्हणजे व्यवहार आणि दुसरा म्हणजे परमार्थ. व्यवहार ही तर फसवणूक आहेच आहे, पण परमार्थ ही सुद्धा फसवणूक आहे. पण परमार्थ ही फसवणूक कशी, परमार्थ ही फसवणूक कशी हे वेदांतात आल्याशिवाय कळत नाही. आणि वेदांत सुद्धा परमार्थाचा एक भागच. पण वेदांत शास्त्र हे कधीही स्वतःला टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही, जसं धर्मशास्त्र स्वतःला टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतं. वेदांत शास्त्रामध्ये कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी असा नियम आहे. म्हणजे कापूर ज्याप्रमाणे जळून स्वतः जळतो आणि काही शिल्लक ठेवत नाही, तसं वेदांत शास्त्र हे सगळं उलगडा करून स्वतः नाहीसं होणार आहे. धर्मशास्त्र तसं नाही. धर्मशास्त्र सगळ्याचा उलगडा करण्याच्या नादात स्वतःला टिकून ठेवणारं शास्त्र, ते स्वतःची हानी होऊ देत नाही. वेदांत शास्त्र हे स्वतःला
नष्ट करून टाक. एवढा मोठा फरक दोन शास्त्रामध्ये आहे, पण हा सुद्धा लोकांना लक्षात येणं शक्य नाही. एवढी मोठी चूक आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहे. वेदांत शास्त्रामध्ये याला संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम अशी नाव आहेत. व्यवहाराला विसंवादी भ्रम म्हणतात आणि परमार्थाला संवादी भ्रम म्हणतात, पण तो सुद्धा भ्रमच आहे. भ्रम म्हणजे भास, भ्रम म्हणजे अवभास. कारण मुळात ज्या बिंबाला दोष नाही त्या बिंबाला प्रतिबिंब स्थानी मानायचं. ज्या प्रतिबिंबाला दोषच नाही त्या प्रतिबिंबाला, ज्याच्यात ते प्रतिबिंब पडलंय त्याचे सगळे दोष स्वीकारून दोष शालनासाठी प्रयत्न करत नाही. हे कुठलं विचित्र काम सुरू आहे? हे काय सुरू आहे नक्की? पण हे कोणाचं सुरू आहे? असं एकही नाही की तो हे करत नाही. 99.99% लोक, माझी चिंतन ऐकणारे लोक किती 20-20 वर्षाचं चिंतन ऐकलेत, पण त्यांना मी काय म्हणतोय अजून कळतच नाही. ते पुन्हा एकदा म्हणतात नाही आम्हाला हे जरा सगळे करावं लागणार आहे. हे काय आहे, म्हणजे कशाचा परिणाम आहे हे काही कळत नाहीये. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. जीवत्वाचा आरोप करणं यासारखा गुन्हा साक्षीवर हा किती काळ राहणार हे काही सांगताच येत नाही. किती काळ राहणार? स्थूल देह आणि सूक्ष्म देह यांच्या धर्मांना मी समजणं म्हणजेच साक्षीवर जीवत्वाचा आरोप. साक्षीवर जीवत्वाचा आरोप कसा आहे? स्थूल देह आणि सूक्ष्म देहांच्या सगळ्या धर्मांना मी समजणे. पाहे पा पुढीलांचे ओझे जरी आपल्या माथा घ्यायचे, तरी सांग का न दाटीचे धनुर्धरा. पुढीलांचं म्हणजे यांचं ओझं आपल्या डोक्यावर घ्यायचं. स्थूल आणि सूक्ष्म देह यांचं ओझं आपल्या डोक्यावर घ्यायचं. तैसी शुभ अशुभ कर्मे निपजते या प्रकृती धर्मे, त्या मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकाराधिरूढ एक देशी मूड, तया परमार्थ हा गूढ उकलावाना. मती भ्रम झालेले, मूर्ख, अहंकाराधी आरूढ झालेले, अहंकारावर आरूढ झालेले असे हे जीव आहेत असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. आणि अशा कोणालाही हा गूढ परमार्थ उकलणार नाहीये. आता हे झालं स्थूल आणि सूक्ष्म देह प्रकृती धर्मांना आपल्या डोक्यावर लादून घेणाऱ्यांची स्थिती. आपण तर ती जाऊ देत, याच्या बाहेरची जी लोक आहेत यांना आपले म्हणतोय. याच्या बाहेरचे, याच्यावर आरोपित धर्मांना मी समजणं हा तर गुन्हा. ज्ञानदेवाने त्यांना काय काय पदव्या दिल्यात आपण पाहिलंच. पण जर याच्या बाहेरच्यांना जर माझं म्हणतो आणि त्यांच्यात रममाण होतो, गुंतून राहतो, त्यांच्यामध्ये त्यांची व्यवस्था करण्यामध्ये धन्यता मानतो, त्यांचं काय होणार? काय होणार काय त्यांचं? भूल आहे ही फक्त. एक क्षण सुद्धा आपल्याला याचा कोणाचाच विचार करण्याचा खरा वेळ नाहीये. कारण मृत्यू आला की हे कोणी वाचवणार नाहीये. पण आपण ह्यांच्या व्यवस्थेमध्ये अख्खं आयुष्य वायाला घालवतोय. ह्यांची सेवा करण्यामध्ये आयुष्य वाया घालवतोय. काय करायला पाहिजे? कोणाची सेवा करायला पाहिजे? जे ज्ञानाचा कुरठा तेच सेवा हा दारवंटा. आपण आयुष्य ह्या लेकरा बाळांची सेवा करण्यामध्ये वाया घालवतोय. नवऱ्याची सेवा, बायकोची सेवा, मुलाबाळांची सेवा, नातेवाईकांची सेवा, संपत्तीची देखरेख शास्त्र सांगत नाही. ज्ञानदेव महाराज सांगतात जे ज्ञानाचा कुरठा तेच सेवा हा दारवंट. हा करतो कोणाची आयुष्यभर सेवा? एवढं वर्ष नोकरी केली, कोणासाठी राबले तुम्ही? आणि तुम्ही राबता कोणासाठी राबता? जे आपल्याला डुबवणार आहेत त्यांच्यासाठी राबता. आणि असे किती लोक आहेत? सगळे 99.99% लोकांची स्थिती अशी. आपण रात्रंदिवस त्यांच्यासाठी राबतोय आणि हिंमत नाही तुमची कोणाचीच ह्याच्यातून बाहेर पडायची. हिंमतच नाहीये, धारिष्ट नाही अंगामध्ये, धैर्य नाही, ते धैर्यता नाही. तुका म्हणे आम्ही बळी विरगाढे. भजन पूजन करण्याची आहे हिंमत, पण याच्यातून बाहेर पडण्याची हिंमत कोणाचीच नाही. भजन पूजन फार मस्त करतील, भ्रम आहे ना तो. भ्रमात्मक गोष्टी आहेत त्या, संवादी भ्रमात आहेत त्या, पण त्या करायला मजा वाटते. जसं संसार करायला मजा वाटते तसं संवादी भ्रमामध्ये जगण्याला सुद्धा मजा वाटते. पण याने काय होणार आहे? साक्षी थोडाच कळणार आहे त्यांनी. पण कठीण आहे की नाही? याच्यातून बाहेर पडणं कठीण. मोले घातले रडाय असं राहा, अवघड आहे. कारण बाहेर पडू शक्य नाही. म्हाताऱ्या कोताऱ्यांत बाहेर पडायचा विचारही करू नका. तरण्यांचं ठीक आहे, तरण्याने बाहेर पडलं तर काही चालतंय. स्त्रीचं अवघड असतं, स्त्रीने बाहेर पडलं. पुरुषाचा एक वेळ ठीक आहे,
सर्व संघ परित्याग करून निघून गेला, गुहेत राहिलं तरी चालतं. स्त्रीला नाही चाललं. स्त्रीने जाऊ नये कोणाच्या तरी आश्रयाला राहावं. पण आपल्याकडे वेळ अजिबात नाही. यांच्या नादी लागू नका. हे काही आपल्याला याच्यातून सुधरू देणार नाहीत. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपण जे करतो त्याचा यांना उपयोग होतो म्हणून हे आपल्याला जवळ करतात. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत फक्त स्वतःचा विचार करा, उद्धाराचा विचार करा, हे लोक तुम्हाला शिव्या घालतील. हे तुम्हाला जवळ येऊ देणार नाहीत. हे तुम्हाला हाकलून देतील. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी. झाल्या हीन शक्तीस नाके डोळे गळती, सांडोनी आपळती रांडापुरे. हे कोणी जवळ नाही करा. फक्त 1 दिवस 2 दिवस 1 महिना असं करा, मी फक्त स्वतःचा शोध घेतोय म्हणून घरात बसून राहा. काही करू नका, कोणाला त्रास पण देऊ नका. आपला पण काम करा, आपला पण खा प्या, आपला पण करा सगळं, स्वतःची व्यवस्था स्वतः. पण दुसऱ्याला अजिबात त्रास द्यायचं नाही. स्वतःची स्वतः व्यवस्था करा, पण दुसऱ्याचं काहीच करायचं नाही. बघा काय होतं. तुम्हाला किती दिवस घरात ठेवतील, किती दिवस आपलं म्हणतील. आपलं का म्हणतात? आपलं का म्हणतात? कारण आपली व्यवस्था, त्यांची व्यवस्था आपण करतोय. आपली ते काय व्यवस्था करणार? कोण आपली व्यवस्था करतो? आपलं जगणं जे चाललंय ते मूर्खपणाचं जगणं आहे. स्थूल शरीराच्या बाहेरच्या पदार्थांमध्ये रममाण आहे. हा विषय कुठे आहे? जागा झाल्यापासून झोपेपर्यंत फक्त यांचाच विचार करतो आपण. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत हाच विचार करतोय आपण. कशाचा? स्थूल शरीराच्या बाहेर पडलेल्या प्रपंचाची व्यवस्था. स्वतःचा विचार? स्वतःचा विचार नाहीये काही. स्वतःचा म्हणजे कुठला? स्वतःचा म्हणजे हा विचार कुठे आहे? ते लोकही तेच करतात. आपल्याला तिथे बरं वाटतं म्हणून मग दोघांचंही जमतं. समान गुणेषु व्यसनेषु सख्यम. त्यांचे गुण आणि आपले गुण जुळतायत म्हणून चाललंय आपलं सगळं. त्यांचे ना आपल्या गुणात फरक पडू दे, आपल्याला कोण जवळ करतंय बघू दे. कोणी जवळ करत नाही. गुणांमध्ये फरक पडला तर कोणी जवळ करत नाही. खरं तर मुमुक्षूला कोणी जवळ करत नाही. सिद्ध पुरुष जगामध्ये कुठेही राहू शकतो म्हणून त्याला कोणी जवळ करू शकतं. पण कोणी हाकललं तरी सुद्धा सिद्ध पुरुषाला त्याचं काही दुःख नसतं आणि जवळ केलं तरी सुख नसतं. सिद्ध पुरुषाची दशा वेगळी असते, अवस्था निरळी असते. मुमुक्षूला जगामध्ये कुठंच जागा नसते खरी. तो कुठेच धड नीट राहू शकत नाही, कारण तो स्वतःचा विचार करत असतो खऱ्या रीतीने. तो मुमुक्षू असतो. जो स्वतःचा विचार करतो खऱ्या रीतीने, म्हणजे या रीतीने साक्षीच्या शोधामध्ये जो मी धावतो आहे तो खरा मुमुक्षू आहे. आणि बायका पोरं प्रपंचामध्ये जो धावतोय तो मुमुक्षू नाहीये, तो पामर आहे. तो कोण आहे? पामर आहे. पामरासारखी स्थिती आपली. यांच्यातून बाहेर पडा. तुम्ही नाही पडले आज तर उद्या यमदूत तुम्हाला बाहेर पडायला होती आणि मग हे फक्त 10वा 13वा घालतील. त्याच्या पलीकडे काय करणार नाही. नंतर वर्ष श्राद्ध घालतील, बस. त्याच्या पलीकडे काय करणार. एका माणसाला भजन खूप आवडायचं. कर्मधर्म संयोगाने एकादशीच्याच दिवशी त्याचा प्राण गेला. घरामध्ये भजन चालू असतानाच सगळ्या लोकांनी, त्या घरातल्या लोकांना सांगितलं की माणूस फार भजन प्रिय होता, त्याला भजन खूप आवडायचं. एकादशीच्या दिवशी मृत्यू आला, फार आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही काय करा की आता इथून पुढे त्याची आठवण म्हणून प्रत्येक एकादशीला घरात भजन ठेवा. कारण त्याला आवडायचं तो करत होता. घराचा मालक तो गेला. 10व्याला 13व्याला भजन झालं. एका एकादशीला झालं, दुसऱ्या एकादशीला झालं, वर्ष श्राद्धापर्यंत चाललं. त्याच्यानंतर घरातल्या लोकांनी विचार केला की काय प्रत्येक एकादशीला वैताग, त्यापेक्षा आपण काय करूया, फक्त वर्ष श्राद्धालाच भजन ठेवू. आणि मग बाकीच्या सगळ्या एकादशी आपोआप बंद करून टाकल्या. आता हे वर्ष श्राद्धालाच फक्त भजन किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. ही सत्य घटना सांगतोय मी. ही कथा सांगितली नाही, कथा नाही, नाव व्यक्ती मी सांगत नाही. ही अशी परिस्थिती आहे. ज्या माणसाने सगळं निर्माण केलं, ज्या माणसाचा जीव ज्याच्यात होता भजनामध्ये, त्याच्यानंतरची त्याची घरातली अशी स्थिती आहे. त्याचं होतं ते बरं सर्व. यांनी काय कुठून आणलं? त्याने कमवलं सगळं. जिथपर्यंत शरीरात आपण आहोत तिथपर्यंतच मजा करून घ्या. शरीर सोडलं की मग पुढे खरी गंमत आहे. याच्यात आहे तिथपर्यंत मजा आहे. आणि हे कधी सुटेल हे कोणाच्या बापाला कळत नाही. कधी यमदूत येतील, ते येतात कशाला? आपणच मरणाकडे कधी जाणार हे आपल्यालाही कळत नाही.
मरणाकडे, मरण आपल्याकडे येत नाही, आपणच मरणाकडे जातो, हे कळत नाही. स्वतःला अमर समजू नका. साधू संतांनी सांगितलंय, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हाच अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना. वेळ नाही आपल्याकडे यांच्यामध्ये रममाण व्हायला. काही लोक म्हणतात अजून जरा 2-4 वर्ष थांबतो, जरा 2-4 वर्ष हे करतो ते करतो, ही सगळी नीटनेटकं करतो, व्यवस्था करतो, आणि मग काय हरी हरी करायला मोकळाच. परमार्थ हा सगळा व्यवहार प्रपंच मोकळा झाल्यानंतर नाहीये. या सगळ्या प्रपंचातून बाहेर पडून मी मोकळा झालो मग आता करीन असं म्हणजे परमार्थ नाही. जी की जगामध्ये लोकांना अशी चुकीची समजूत घालून देण्यात आलेली आहे. आणि ते सुद्धा जे काही परमार्थ नावाखाली करतात मोकळे झाल्यानंतर, ते भजन पूजन करतात, वारी कीर्तन प्रवचन अटेंड करतात, त्याच्याबरोबर काही करत नाही. आणि त्यांना वाटतं आम्ही खूप मोठा परमार्थ केला. डोक्यावर टोपी ठेवली, गंध टिक्का लावला, धोतर घातला, शर्ट घातला, पायजामा घातला, खूप मोठा वारकरी झालोय असं वाटायला लागतं. आणि त्या गोळ्या मेळ्यात सामील झाला, भजना कीर्तनामध्ये दंग झाला की त्याला वाटतं फार मोठा परमार्थ केला आपण असं वाटायला लागतं. अष्टसात्विक भाव जागृत येतात, डोळ्यातून पाणी गळू लागतं, विठोबा भेटला असं वाटायला लागतं. बघा जाऊन तिकडे सगळे, हे सगळं मी फिरून आलेलो आहे, काही या जन्मात काही पूर्वजन्मी, असं सगळं बघून आलो. मग त्यानंतर लक्षात आलं, सद्गुरु कृपे हे लक्षात आलं पाहिजे तरच उपयोग आहे, नाही तर काय उपयोग नाही. यांच्यामध्ये मरण्याने काय होणार आहे? काही काळ वैकुंठवास आणि त्याच्यानंतर पुन्हा नरकवास, नाही तर मृत्यूलोक. वैकुंठ हे काय आपलं उद्दिष्ट नाहीये, पण दुर्दैवाने लोकांना वैकुंठाला जावं लागतं, तिथून पुन्हा अधोगती होती. आणि अधोगती म्हणजे कुठला जन्म मिळेल हे कोणालाच सांगता येत नाही, इतकी भयानक परिस्थिती. आणि हे का झालं, कशामुळे झालं? हा आपला साक्षी जो आहे, ह्या साक्षीवरच आपण आरोप करत होतो म्हणून झालंय. हा साक्षीवरचा आरोप बंद करावा लागणार आहे. मग हे मध्ये जे आहेत ह्या साक्षीच्या पुढे जीवत्व ज्यामुळे टिकतं, ते सगळे जण तुम्हाला थोडीच सोडणार आहेत. ते थोडीच म्हणणार आहे हा जा तू साक्षीकडे जा, बरं हा जा, असं थोडीच म्हणणार आहे, नाही का? ते थोडीच म्हणणार आहेत. ते सगळे आडवे येणारच आहेत. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, त्याचे धर्म आडवे येणारच. ते तुम्हाला सांगणारच तुम्ही साक्षी नाहीत. तुम्ही कोण आहात? तुम्ही आमके आहात, तमके आहात, पापी आहात, पुण्यवान आहात. अख्ख्या जगामध्ये प्रत्येक जीव स्वतःला 2च पैकी एक समजतो. काय समजतो? एक तर पुण्यवान समजतो, नाहीतर पापी समजतो स्वतःला. अख्खं आयुष्य मरेपर्यंत आपण स्वतःला 2 पैकी एकच समजणार आहे, एक तर पापी नाहीतर पुण्यवान. आणि कायम पापी समजणार काय? नाही. कायम पुण्यवान समजणार काय? नाही. कधी आपण स्वतःला पापी समजणार, कधी पुण्यवान समजणार, कधी पापी समजणार, कधी पुण्यवान समजणार, कधी त्याचं मिश्रण होत राहणार. असं कुठपर्यंत? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत. मरताना सुद्धा काहीतरी आपल्याला वाटणार आहे. काय वाटणार आहे? अरे मी खूप पाप केलं, अरे मी फार पुण्य केलं, बरं असंच काहीतरी वाटणार. त्याच्या पलीकडे काय वाटणार आहे? या दोघांपैकी एक वाटेल. ज्याचा जास्त प्रभाव असेल तेच मरताना लक्षात येईल. ज्याचा जास्त प्रभाव असेल, पुण्याचा प्रभाव जास्त असेल तुम्हाला पुण्यवान मी आहे असं लक्षात येईल, आणि पापाचा प्रभाव जास्त असेल तर मी पापी असं लक्षात येईल. आणि त्यानुसारच पुढची गती होईल, कारण त्याचा सार आहे तो. कारण मृत्यू जेव्हा येतो, मरण जेव्हा येतं, तेव्हा अख्खं जग आपल्या समोरचं गायब होत असतं, आणि फक्त या जगाचा सार जे आहे ते पाप आणि पुण्य आपल्या डोळ्यासमोर येतं, आणि त्याचाच प्रभाव आपल्यावर राहतो, जीवावर. आणि मग त्यानुसार यमदूत आपल्याला त्या लोकाला पाठवण्याची व्यवस्था. आपण कोण आहोत? पापी आहोत का पुण्यवान आहोत? त्याचा निर्णय लावा. कशाचा निर्णय लावायचा आहे? आपण पापी आहोत का पुण्यवान आहोत? नक्की पुण्यवान असाल तर स्वर्गाला जाल, आणि क्षिणे पुण्यम मृत्यूलोकाला याल. पापी असेल तर नरकाला जाल, आणि पापाचाही क्षीण होईलच, पुन्हा मृत्यूलोकाला याल. पुन्हा पुन्हा किती वेळा जन्मा यावे, किती वेळा पावे फजिती. ही फजिती चालू राहणार. ही फजिती संपवायची असेल तर विठोबाला शरण जा. विठोबा म्हणजे साक्षी, असं आहे की नाही? असं म्हणजे साक्षी. कमरेवर हात ठेवलेलाच साक्षी असतो, हे तुम्हाला मी मागे सांगितलंय. त्याचे डोळे उघडे असो किंवा नसो, डोळे उघडे असला तरी साक्षीच असतो, नसले तरी साक्षीच असतो. कमरेवर हात ठेवलेला विठोबा आहे. विठोबा कोण आहे? विठोबा म्हणजे साक्षी आहे. या विठोबाच्या
दर्शनाला जर जायचं असेल, विठोबाच्या म्हणजे साक्षीच्या जर दर्शनाला जायचं असेल, तर ती वाट कशी आहे, कुठून जायचं, कसं जायचं हे कळलं पाहिजे. प्रतिबिंब चिच्छाया म्हणजे विठोबा नाहीये, म्हणजे साक्षी नाहीये. आरोप केलाय त्या साक्षीवर आपण, त्याच्यावर आपण आरोप केलाय, तो आरोप आपल्याला धुवून काढायचा आहे. कोण काढणार? कोण काढणार? आरोप धुवून काढायचा आहे. 99% लोक सगळेच जर आरोपितच आहेत, सगळेच जर या आरोपामध्येच गुरफटलेले आहेत, तर यांच्यापैकी कोणाचं खरं मानणार? काही लोक महाराजांच्या दर्शनाला जातात, महाराजांचा आता वेदांती महापुरुष म्हणतात, आणि त्यांच्या दर्शनाला जातात, त्यांची सेवा करतात, त्यांच्या श्रवण करतात. आणि मग काहीतरी कारणाने एक जण म्हणतो, अरे महाराज म्हणजे असे विचित्र आहे बरं, पापी वाटतं आम्हाला, ते तिथं फारच विचित्र वाटतं. आता हा जो सांगतो ह्याला पण मग काय होतं, ह्याला पण शंका येते महाराजांवर. मग ह्यालाही महाराजांवर शंका आली की ज्याने सांगितलं तो कोण आहे? पुण्यवान आहे का पापी आहे का साक्षी आहे? तो कोण आहे? तो कोण आहे त्याचं त्यालाच माहित नाहीये. आशाचं म्हणणं हा ऐकतो आणि इथेच खेळ संपतो. त्याच क्षणाला व्यवहारात तो किती पुढे गेलेला दिसेल पुढे, किंवा व्यवहारात तो परमार्थातही, व्यावहारिक जो परमार्थ आहे म्हणजे हा जो धर्मशास्त्राचा भाग, ह्याच्यातही तो पुढे गेलेला दिसेल जगाच्या दृष्टीने, पण परमार्थामध्ये तो अनंत जन्म गटांगळ्या खाण्यासाठी मोकळा झालेला आहे. कारण ह्याची प्रक्रिया कशी होते, काय होतं, प्रॅक्टिकल काय हे माहित नाही कोणाला, ह्याचा विचार नाहीये. एकच निर्णय आपल्याला याच्यातून बाहेर काढू शकतो. स्वतःविषयी एकतर आपण साक्षी आहोत हा निर्णय लावा, काही करा स्वतःविषयी. स्वतः म्हणजे स्वशोधाआधी त्वम पदार्थ शोधेतो. एकतर त्वमचा शोध करा आणि तो साक्षी कसा आहे हे लक्षात घ्या. नाही शक्य तर गुरु हे साक्षीच आहेत, गुरु परमात्मा परेश असा दृढ विश्वास ठेवा. पण तो दृढ विश्वास राहत का राहत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बरेच जुनी पुराणी लोक आहेत तिथे, सगळ्यांना माहित आहे का राहत. याच्यातून जो बाहेर पडेल तोच पुढे जातो. काय होतं मग तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. काय बदल होतो, काय लक्षात येतं, काय ज्ञात होतं हे दुसऱ्याला दिसत नाही. कारण हे सगळ्या गुप्त गोष्टी. निधान कसं असतं, गुप्त असतं. हे सगळं गुप्त आहे, गुह्यतम आहे. साक्षीवर आपण जो आरोप केला त्या आरोपाविषयी तर शंकाच नाही आता, तो तर आहेच. तुम्ही ते सगळे बसलेले स्वतःला 2 पैकी 1 मानता म्हणजेच आरोपित आहे, आरोप केलेला आहे, नाही का. इथे बसलेला असं कोणीच म्हणणार नाही की मी पाप पुण्यातीत आहे. काय कोणी म्हणून दाखव, कोणी म्हणून दाखवा. तुम्ही आज नव्हे, तुम्ही 10 दिवसांनी माझ्याकडे मला सांगा महाराज आम्ही पाप पुण्यातीत आहोत, असं म्हणून दाखवा. करता येईल? शक्य होईल कसं? एक तर म्हणणार मी पापी आहे, मी फार पाप केलंय महाराज, काय सांगायचं. लोक मला म्हणतात महाराज आम्ही फार पुण्य करतो बरं, असं पण म्हणतात काही लोक. बस दोन्हीच म्हणतात. मग त्या जो म्हणतो मी पुण्य करतो त्याला वाटतं मी फार मोठं काहीतरी केलंय. आम्ही म्हणतो हा अजून मूर्खच आहे. आणि एखादा पापी जरी मनुष्य आला तर आम्ही त्याला काही शहाणा समजत नाही किंवा वेडाही समजत नाही. तू पाप केला का पुण्य केला, आम्ही आमच्यासाठी दोघेही समानच आहेत. जो पापी असतो तो आणि जो पुण्यवान आहे तो दोघंही समानच आहे. का? कारण दोघंही गुंतलेलेच आहेत. पण त्याला जर भगवंताची इच्छा झाली म्हणजे साक्षीची जर इच्छा झाली तर तो आपल्यासाठी पापी आहे का पुण्यवान आहे याने फरक पडत नाही. आधी जरी दुराचारी, नाही का, आधी जरी दुराचारी, ज्ञानदेवाने आधी जरी दुराचारी, तो दुराचारी असला तरी चालतो. मला भेटण्याची इच्छा आहे त्याची, मला प्राप्त करण्याची म्हणजे साक्षीच्या दिशेने जाण्याची त्याची इच्छा आहे ना, तो चालतो. दुष्कृती जरी झाला तरी अनुताप तीर्थी न्हाला. अनुताप, पण कसला अनुताप सांगितलेला आहे? अनुताप कसला सांगितलेला आहे? दुष्कृती जरी झाला परी अनुताप तीर्थी न्हाला आणि नाहोणी आला मजात, सर्व भावे आला मजात. पण अनुताप काय? अनुताप मगाशी मी तुम्हाला सांगितलं अनुताप कसला ठेवावा लागतो. कसला अनुताप पाहिजे? या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचाच अनुताप पाहिजे. हाच अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करीन, हा अनुताप पाहिजे. की मरण येईल आणि मरण आल्यानंतर मरणानंतर पुढे काय होणार हे महत्वाचं. तुम्ही फक्त या मरणाच्या अलीकडपर्यंतच्या म्हणजे तुमचा श्वास बंद होण्यापर्यंतच्याच गोष्टींचा विचार करताय. प्रत्येक जण काय करतोय? श्वास बंद होण्यापर्यंतच्याच गोष्टींचा तुम्ही फार उत्कृष्ट विचार करताय. तो फक्त या शरीराशी संबंधित आहे.
आणि या शरीराशी संबंधित असल्यामुळे या शरीराला जेवढे चिकटलेत त्यांच्याशी संबंधित आहे. बस एवढाच विचार चालतोय आपला. आणि हाच विचार आपल्याला पुन्हा पुन्हा फिरवायला कारण होतो. कारण या सगळ्या विचारांमध्ये या ठिकाणी जो साक्षीवर जीवत्वाचा आरोप केलेला आहे तो दृढ होत जातोय, तो खंडित होत नाहीये, तो शिथिल होत नाहीये. तो शिथिल करता आला पाहिजे. तो कसा करणार शिथिल हे तुम्ही आज ऐकताय तरी कमीत कमी आज ऐका, उद्या त्याचा उपयोग आचरणात कसा आणता येईल यासाठी विचार करा. स्वतःवर प्रयोग करा, नाहीतर सद्गुरूवर श्रद्धा ठेवा. आपली अपरी शास्त्र अनुसरती कुसरी, जाणे तया ते श्रद्धा जोवरी तो मूर्खही तरे. शहाणा इथे तरुण नाही जात, मूर्ख सुद्धा तरतो असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. कोण तरुण जात इथे? शहाणा तरत नाही. कोण तरत? येत मूर्खही तरे. का तरे? जाणे तया ते श्रद्धा जोवरी. श्रद्धा ठेवावी लागते. ही श्रद्धा जेव्हा पूर्णत्वाला जाते तेव्हा मूर्खही तरुण जातो. किती वेळात तरुण जातो? डोळ्याची पापणी लावते एवढ्याच वेळात तरुण जातो. मग काय काय लोक म्हणतात आमची तर इतकी श्रद्धा आहे ना बाबांवर की आम्ही म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला, आमच्यासारखा श्रद्धाळू आमच्यासारखा भक्त त्यांचा कोणीच नाहीये. मग तरुण कसं नाही गेला असतो? मुक्त कसं नाही झाला असतो? डोळ्याची पापणी लावते एवढ्याच वेळात मुक्त होतो. मग काय चुकलं तुझं? का काय चुकलं गुरूंचं? एक लक्षात ठेवा, सद्गुरू जे आहे किंवा ब्रह्म जे आहे, साक्षी जो आहे, त्याच्यावर असलेली श्रद्धा खरी असेल, उत्कृष्ट असेल तर डोळ्याची पापणी लावते एवढ्याच वेळात तो मुक्त होत असतो. किती वेळात होतो? याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. आणि आपण एवढा वर्षानुवर्ष जर असं करतोय तर याचा अर्थ आपलं काहीतरी चुकतंय, कुठेतरी हुकतंय, आपलं काहीतरी गडबड होते आपली. नाहीतर वेळ लागत. संसाराला खूप वेळ लागते, परमार्थाला वेळ नाही लागत. काय लोक म्हणतात परमार्थ आता किती दिवस करा, म्हणजे कसं करणार, केवढं का? संसाराला खूप कालावधी लागतो, खूप कष्ट लागतात. नोकरी मिळवायची म्हटले 20 वर्ष 25 वर्ष शिकावं लागतंय तेव्हा नोकरी मिळते. ती पण मिळेल का नाहीची गॅरंटी नाही. बायको मिळवायची म्हटले की ते कितीतरी त्याला सर्च करावं लागतो, शरीर वाढायला लागतं है ना. बायको मिळवायची म्हणजे 21 वर्ष वाट बघावी लागते तेव्हा बायको मिळते. मुलं मिळायची म्हटल्यानंतर पुन्हा अजून 2-3 वर्ष वाट बघावं लागतं. ते मिळतील का नाही शंकाच आहे. मग मुलगा होईल का मुलगी होईल ती काळजी. बरं ते झाल्यानंतर त्यांचे नातवंड होईल त्याच्यापर्यंत किती काळ जातो. मग मरेपर्यंत संसार किती मोठा आहे. संसारात वेळ लागत असते, परमार्थात वेळ लागत नाही. लोकांचा गैरसमज आहे. संसार हा जास्त कालावधी मध्ये चालतो, संसाराला जास्त काळ लागतो. तुम्ही सांगा मला किती वर्ष नोकरी केली? म्हातारे झाले तुमचे, सगळं संपलं. आता एवढा वर्ष जेवढं तुम्ही शरणागती त्या संसारात ठेवली होती, म्हणजे डेडिकेशन म्हणतात त्याला. डेडिकेशन म्हणजे शरणागत होते त्याच्यामध्ये. एवढं जर याच्यापेक्षा निम्मा काय त्याचा 1/4 भाग जरी परमार्थात आले असते तेवढ्याच भावाने, तेवढाच भाव ठेवून, तर कधीच मुक्त झाले असते. कधीच मुक्त झाले. जेवढी श्रद्धा बायकोवर ठेवली त्याचा 1/4 भाग जरी सद्गुरूवर ठेवली असती तरी मुक्त झाले असते. जेवढी श्रद्धा नवऱ्यात ठेवली त्याचा 1/4 भाग जरी सद्गुरूत ठेवली असती तरी मुक्त झाले असते. तुम्ही म्हणाल मग आमचं नाहीये का? मग मुक्त का नाही झाले? कारण त्यांनी तर सांगितलंय मूर्खही तरी. मग आपण तर मूर्ख पेक्षा शहाणे आहोत ना. मूर्खापेक्षा उलट चांगले आहेत आपण. मूर्ख तर वाईट झालं ना, आपण त्याच्यापेक्षा शहाणे आहोत. मग का होत नाही? याचा अर्थ काहीतरी हुकतंय, काहीतरी चुकतंय. आणि तेच हे सगळं जे आपलं आचरण आहे हेच या जीवत्वाचा आरोप आहे त्या साक्षीवर. इथे काही लिहिलेलं असू देत, हे जे लिहिलंय हे काय आहे नक्की? इथे जे लिहिलेलं आहे हे आपले आचरण आहे. साक्षीवर जीवत्वाचा आरोप हे आपलं आचरण. मग ते चांगलं काय वाईट काय? साक्षीवर केलेला आरोप हा आरोपच आहे. तो चांगला काय वाईट काय? आरोपच आहे तो. चांगला आरोप असेल तर पुण्य, वाईट आरोप असेल तर पाप. आणि पुण्य असेल तर स्वर्ग, आणि पाप असेल तर नरक. आणि स्वर्ग नरक या वाटा चोरांच्या, आपल्या नाहीत असं म्हणायचं आणि तेच करायचं. मग कसं जमणार? याच्यातून बाहेर पडावं लागेल. कसं पडणार? मी तुम्हाला एकदम चांगला सोपा उपाय सांगून दिलाय. काय? स्वतःवर श्रद्धा ठेवा. मी साक्षीचे असा निर्णय लावा. जाऊ देत महाराजांवर नका श्रद्धा ठेवू, काय हरकत नाही. एखाद्याने दृढपणे नाही, आम्हाला कोणावर विश्वास नाही ना आमचा.
आपलं काय प्रॉब्लेम काय, आपल्या अडचण काय, आपला कोणावरती विश्वास नसतो, कोणावरती विश्वास नसतो. काही लोक मला म्हणतात महाराज आता तुमच्यावर इतका विश्वास आहे आमचा. म्हटलं थांब जरा 2 दिवस थांब फक्त. आणि मग त्यांचा तो विश्वास ढासळतो. अरे हे महाराज तर बेकारच आहे, आता महाराजांचं आयुष्यभर तोंडच नाही बघायचं. मग आधी तर म्हणत होतास. म्हणजे काही काही लोक मला म्हणतात बरं, आता मी आता बऱ्याच वर्षी गमती पाहतोय ना, कोणालाही संपवणं महाराजांसाठी सोपं आहे काम. परमार्थातून पूर्णतः त्याला संपूर्ण टाकणं हे महाराजांसाठी एकदम क्षुल्लक गोष्ट असते. तुम्ही म्हणा महाराज एवढं वाईट का करतात, त्याच्यातून वाचला तर उलट मुक्त होईल ना तो, नाही का. आता मुक्त होण्याचा खेळ आहे. तुम्ही म्हणू नका बरं महाराज तुमच्यावर श्रद्धा आहे, नाही तर फसाल. एक तर म्हणायचं नाही की महाराज तुमच्यावर श्रद्धा आहे, म्हटले तर मग ठोका खायला तयार राहायचं. मनातूनही नाही म्हणायचं, कारण काही लोक मनात म्हणतात बरं आमचा तुमच्यावर फार विश्वास आहे. मनातूनही म्हणायचं नाही, कारण मनातून जरी म्हटलं तर चंद्रमा देवता पाठीशी असते, ती म्हणते की महाराज बघा हे काय म्हणतात, हे की नाही. मग गडबडत काही तोंडाने म्हणतात, काही मनातून म्हणतात. पण मग तयारी असायला पाहिजे, विश्वास ठेवायचा तर खरा विश्वास पाहिजे. म्हणून त्याच्यापेक्षा सोपं काम सांगतो. काय सोपं काम आहे, स्वतःवरच विश्वास ठेवा. कशाला महाराजांवर, कशाला शास्त्राने, कशाला धुंडाळत बसताय. मी तर कितीतरी लोकांना सांगतो तुमचा विश्वास नाही ना, तुम्ही स्वतःवर फक्त विश्वास ठेवा. मग त्यांना असं वाटतं हा खरं महाराजांनी चांगलं सांगितलं, चांगला बोध केलाय आपण. पण त्यांना हे कळत नाही महाराज स्वतःला म्हणजे कोणावर म्हणतात. कारण महाराज खुणीने बोलतात, ते म्हणतात स्वतःवर विश्वास ठेवा. हा शरीरावर विश्वास ठेवतो, गेला का नाही, फसलं का नाही. आणि परत नंतर जगायला सांगतो महाराज आमचे फार चांगले आहे बरं, ते स्वतःवर विश्वास ठेवायला सांगतात. पण महाराजांनी असं काही सांगितलेलं नाही. त्यांनी काय सांगितलंय, स्वतःवर विश्वास ठेवा का शरीरावर विश्वास ठेवा. तुम्ही सगळ्यांनी कोणावर विश्वास ठेवा, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. शरीरावर ते कधी दागा देईल सांगता येत नाही. तुम्ही सगळे पण लक्षात ठेवा. स्त्रियांना जास्त हौस असते शरीराची, म्हणून स्त्रियांनी जास्त लक्षात ठेवावं. पुरुषाला पण असते पण स्त्रियाला जास्तच असते. कधी दागा देईल सांगता येत नाही बरं शरीर, कधी त्याला सोडावं लागेल सांगता येत नाही. कधी म्हणजे वेळ त्याची काही सांगता येत. स्थूल आणि सूक्ष्म शरीर हे कधी दागा देईल हे सांगता येत नाही. आणि हा दागा फाटका इतका भयानक असतो. क्रूर आहे नियती. नियती काय, क्रूर आहे, क्रूर. आपण म्हणतो ना आपण नियती कशी असते, क्रूर आहे ती, क्रूर. मग लढा तिच्यासोबत, लढा तिच्या. तुम्हाला कोणाची ताकद असली एवढी, नियतीलाच खलास करा बघा जमतंय काय. कृतांत काळ, काळ तिचा नवरा नियतीचा, त्याच्याशी लढून बघा, नाही का. प्रयत्न करतात लोक, धावपळ करतात, पाहतात, हजारो लाखो रुपये खर्च करतात डॉक्टरच्या पाठीवर. डॉक्टर पण खूप जीव लावून प्रयत्न करतो त्याला वाचवायचं, पण हा वाचत. कारण काळ आणि नियती यांच्या पुढे कोणाचं चालत नाही, कोणाचं चालत नाही बरं, कोणाचं चालत नाही. ब्रह्मदेवाचंही चालत नाही. आपण तर फार लहान आहे, त्यालाही खाऊन टाकणार आहे, त्यालाही सोडणार नाहीत ते. इतके भयानक आहेत. त्याच्यामुळे यांच्यावर विश्वास काय ठेवणार, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवता आला तर तुम्हाला शास्त्र आणि सद्गुरूची गरज नाही. नसेल शक्य तर शास्त्रावर विश्वास ठेवा, नाहीतर सद्गुरूवर विश्वास ठेवा, त्यांच्यावर श्रद्धा ठेवा. मग मूर्ख असला तरी तरुण जाल. मूर्ख कोण असतो, मूर्ख म्हणजे जो प्रकृतीचं करणं स्वतःच्या डोक्यावर घेतो. शुभाशुभ कर्माला जो स्वतःच मानतो तोच मूर्ख आहे, त्याचाच मतिभ्रम झालेला आहे. मग तुम्ही असे असले तरी सुद्धा जर तुम्ही शास्त्र सद्गुरूंवर श्रद्धा ठेवली तर तरुण जाण्याची शक्यता आहे, शक्यता आहे. कारण किती श्रद्धा असते त्याच्यावर हा सगळा खेळ आहे. श्रद्धा वाम लभते ज्ञानम, श्रद्धा हीच आपल्याला तिथून बाहेर पाडणारी गोष्ट आहे. बाकी दुसरा काही उपाय नाही, तिथे काही उपाय नाही आहे. स्वप्रयत्न इथे उपयोगाला येत नाही. स्वतःचं शहाणपण इथे चालत नाही. स्वतःचं शहाणपण व्यवहारात ते पण चालत नाही, व्यवहारातही चालत नाही. का चालतं, पण दाखवतो मनुष्य शहाणपण. तीच सवय इकडे पण ठेवतो परमार्थात. काय महाराज शिकवणार आहे एवढे भारी, आम्ही पण अभ्यास करू शकतो ना, मग करा. असं काही लोकांचा गैरसमज होऊन जातो. त्याच्यावर हा खेळ नाही, ह्याच्यामध्ये काही नाही आहे. हे जे आहेत ना ह्याच्यात काही नाही आहे. ह्याच्यातलं गमक जे आहे ते गमक वेगळं आहे. ते हृदयातून हृदयात येत असतं. ते परंपरेने एका हृदयातून दुसऱ्या हृदयात जात असतं. शास्त्रातून ते फक्त माहिती होतं. शास्त्रात ते फक्त त्याची काय
एक साधन म्हणून त्याचा उपयोग होत असतो, बाकी त्याच्या पलीकडे त्याचा काही उपयोग नाहीये. तर जीवत्वाचा आरोप जो आपण अनंत जन्मापासून करत चाललो, ह्याच्यातून वाचायचं असेल तर काय करायला पाहिजे? आरोप तर आहेच है ना. आणि आरोप म्हणजे काय? गुन्हा. तर कुठला आरोप करतोय आपण? स्थूल सूक्ष्म शरीर यांच्या धर्मांना आपण काय म्हणतोय? माझे धर्म म्हणतोय, मीच आहे असं म्हणतोय. हाच गुन्हा आहे आपला. हेच साक्षीवर जीवत्वाचं आरोप करणे आहे. साक्षीवर आपण हा जो आरोप करतोय ते हेच आहे. या दोन देहांच्या धर्मांना मी समजणं. आणि आपण तिथे आहोत काय? आपण तिथे नाहीत. आपण कुठे आहोत? त्याच्यापेक्षा बाहेर आहोत. कधी निघणार आहे त्यातून बाहेर? असं मी तुम्हाला विचारायच्या ऐवजी तुम्हीच तुम्हाला विचारा आणि मला सांगा. महाराज ठरवलेलं आहे आम्ही की आता या दिवशी आम्ही सगळं पॅकअप करणार आहे, सगळं मोरी विस्तारा बांधणार आणि झाला निघालो. असं लोक मेल्यावर मला लक्षात येतं. मेल्यावर मला जावं लागतं, गेला भावा. तो म्हणतच नाही, आपण जाऊन बघावं लागतं, हा गेला. असं तुमची दशा सगळ्यांचीच होऊ नये, नाही का? आम्ही सगळं मोकळं करून बसलोय असं ठामपणे म्हणायची तयारी ठेवा. आमचं आता कोणाशीच नातं राहिलं नाही. पहिले नातेवाईक गोतावळा, त्याच्यातून पहिले बाहेर या. ते तुम्हाला म्हणतील काय काय राव येतच नाही, यांनी तर माणूस सगळे माणूस घाणी लोक आहेत, ती माणुसकी सोडली आहे का? असे बरेच तुमच्यावर आरोप. आणि तुम्हाला कुठे कळतंय? महाराजांना कुठे कळत तुम्ही कोण आलं कोण गेलं? महाराजांसाठी परमार्थ नाही करत आपण. परमार्थ मला दाखवण्यासाठी करू नका. मी तुमच्या घरी येणार पण नाही. कोण आलं कोण गेलं आणि तुम्ही कुठे गेले आणि काय करताय हे बघायला मी कोणाकडे जात नाही. मला जे दिसतं दुर्दैवाने म्हणतो, कारण त्यांच्यासाठी ते त्यांना फार कष्टदायक होतं, जीवाला यातना होतं त्यांनी. मला जे दिसतं ते दिसतं. आता मी काय जंगलात थोडी जाऊन राहणार आहे, नाही का? नाही तर मग तसं सांगा मी जंगलात जाऊन राहतो, मग तुमचं तुम्ही बघा. असं काहीतरी करूया. परमार्थ हा दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही, परमार्थ हा स्वतःसाठी आहे. व्यवहार हा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आहे. आता तुमच्याकडे वेळ जर नाही तर तुम्ही यांच्यात गुंतून मरू नका. हे तुम्हाला वाचवणारे नाहीत. ह्या सगळ्यांचा निर्णय लागलाच पाहिजे, लावलाच पाहिजे. गरजेपुरत्याच लोकांशी संबंध ठेवा. गरज किती असते हे मी नाही सांगू शकत, कारण प्रत्येकाची गरज वेगळी असते. कारण कोणाची गरज किती सांगता येत नाही बरं. काही ना 1000 माणसं जवळ असली तर बरं वाटेल आणि काही ना 1 माणूस आलं तर बरं वाटेल. तुमची गरज किती नातेवाईकांची आहे तुमचं तुम्ही ठरवा, नाही का? आणि चुकूनच फारच कमी लोक आपल्याकडे असे आहेत की जे मी काय म्हणतोय लक्षात घेतात. हे फक्त चिंतन ऐकताना दाखवतात मला असं, पण माझा ऐकतात असं मला काही कोणी वाटत नाही. चुकूनच असेल एखादा, शंकाच आहे मला त्यांची. म्हणजे माझं ऐकावं म्हणून मी नाही सांगत आहे. मी तर म्हणतो माझं ऐकू नका, काही अडचण नाहीये. ऐकल्यासारखं दाखवलं तर सारखं येणार तुम्ही इथं, नाही का? परमार्थ यासाठी नाहीये की महाराजांना बरं वाटावं म्हणून, मला बरं वाटावं म्हणून परमार्थ करायचं नाही. बरं तुम्ही मुक्त असाल तर मग माझं ऐकायची गरजही नाही, नाही का? मग तुम्ही कुठेही राहा, मग तुम्हाला बंधन नाही. मग तुम्ही गोतावळ्यात राहा, नाही तर कुठेही राहा, त्याने काही होत नाही. मुक्त असेल तर कुठेही राहू देत, काही होत नाही. पण मुक्त नसाल तर हे सगळे गोत्यातच घालणार आहेत. फक्त जाळायच्या कामाची ती लोक आणि गर्दी करायच्या कामाची दहाव्याला, बाकी त्याच्या पलीकडे काही नाही. आणि मेल्यानंतर तुमची स्तुती करतील, फक्त काही काळ स्तुती करतील, मस्त फार चांगला होता, असा होता, तसा होता, बस तुमच्या समोर करतील. आणि मागे गेले की तुम्हाला शिवाई देतील. ह्याच्या पलीकडे यांचा काही उपयोग नाहीये. आणि तुम्ही असे वागल्यानंतर सगळे मला शिवाय देणार हे मला माहित आहे. एवढा मी वेडा नाहीये. पण मी म्हणतो देऊ देत ना शिवाय. मला शिवाय दिल्याने मला काय होतंय? तुमच्या नातेवाईकांनी मला जर शिवाय दिल्या, कारण हे मला माहिती आहे सगळ्यांचे नातेवाईक तिकडे माझ्या नावाने शंख फुंकत असतील, ते मला माहितीच आहे. पण त्याने मला काय होणार आहे? आणि उलट ते पण हे बघतच असतील हा महाराज कधी चुकतोय, फक्त ते वाटच बघत असतील. हा चुकताना चुकीत सापडू देत फक्त, मग बघा, मग तुम्हाला ते माझ्याबद्दल सगळं वर्णन करून सांगतील, बघा, की नाही?
आणि मग तुमचा दृढ विश्वास बघूया का होतं, आहे की नाही. विश्वास श्रद्धा कुठे ढासळते, कुठे राहते, काही राहत. का करतो, कशासाठी करतो, हे सगळं लक्षात घ्या. हा जो विषय आहे हा तुमच्या शरीरामध्ये असलेल्या जीवाचा उद्धार करण्याचा विषय. यासाठी ज्या चुका आपण केल्या, जीव कशामुळे झालो, याचं गणित सगळं याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये दुसरं काही नाही. याच्यामध्ये भजन पूजन काय लिहिलंय का, कुठेतरी आतापर्यंत ऐकलं का, टाळ कसा वाजवायचा, मृदंग कसा लावायचा, कुठल्या रागात भजन गायचं, लिहिलेलं कुठं आतापर्यंत ऐकलंय का. ह्याच्यात काही लिहिलेलं नाही का, लिहिलंय काही आलेलं नाही आतापर्यंत. किती श्लोक पाहतोय आपण, 17 क्रमांकाचा श्लोक आहे. 16 श्लोकापर्यंत हे काही पाहिलंय का आपण, काही पाहिलेलं नाही. ते मनोरंजन आहे, फक्त आपला कार्यक्रम टाइमपास आहे, तो ती करत राहा, त्याने काही वाईट होत नाही. वाईटातलं चांगलं आहे ते. आता चांगल्यातलं चांगलं करा, नाही का. त्यासाठी काय करावं लागेल, हा आरोप आपल्याला संपवायचा. आरोप, जीवावर आरोप आहे नाही, जीवाचा आरोप आहे. कोणावर, साक्षी. साक्षी हा जीव आहे, हाच आरोप. आरोप कुठला आहे, जीवत्वाचा आरोप. म्हणजे काय झालंय, जीवत्वामुळे साक्षी हा जीवच आहे असा आरोप झाला. साक्षी हा जीव नाही, साक्षी हा जीव नाहीच आहे, पण साक्षी हा जीव आहे असा आरोप कशामुळे, त्या साक्षीवर या सगळ्या जीवत्वाचा आरोप झाल्यामुळे. साक्षी जीव आहे असं ठरलं. जिथपर्यंत तो साक्षी जीव आहे असं समजला जातो, तिथपर्यंत त्याला पुन्हा 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 मारावं लागतं, पुन्हा पुन्हा जन्मावं लागतं. ही त्याची दयनीय अवस्था होऊन जाते. कठीण आहे. काय कठीण आहे, आपण स्वतःला जे समजतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी समजतो. आपण स्वतःला जर शहाणे समजत असू, तर कोणी जर आपल्याला म्हटलंय तू वेडा आहेस, तर आपल्याला ते कठीण आहे. सहन करणं काय कठीण असतं का, नसतं. आपण स्वतःला जर पुण्यवान समजत असू आणि तुम्हाला जर कोण म्हटलं पापी आहे, तर ते कठीण आहे. आपण स्वतःला पापी समजत असू आणि जर एखादा म्हटला अरे काय पुण्यवान माणूस आहेस तू, आपल्याला जरी बरे वाटलं तरी आपल्याला आतमध्ये खात राहतं की नाही आपण पुण्यवान नाहीये, आपण पापी आहोत. हे आतमध्ये आपल्याला सलत राहणार. म्हणून हा पाप पुण्याचा जो खेळ आहे याच्यामध्ये या साक्षीचं वाटोळं झालं. साक्षीचं वाटोळं करायला हे पाप पुण्य कारणीभूत आहे, दोन्ही सुद्धा. म्हणून लागो नेदी पाप पुण्यांगा, काहीच अंगाला लागून घ्यायचं नाही. आता इथपर्यंत जायचं, तुकोबाचा अभंग या तितके तिकडे जायचंय आपल्याला. त्यांनी पुण्य उत्पत्तीच्या गोष्टी सांगितल्यात, पाप नाशाच्या गोष्टी सांगितल्यात, पण पाप पुण्यातीत होण्याच्या पण गोष्टी सांगितल्या. तुकोबांचं काम काय, तुकोबाने पाप कसं क्षालन करावं हे सांगितलंय, पुण्य कसं उत्पन्न करावं हे सांगितलंय, पण पाप पुण्यातीत व्हायला सांगितलंय ते पण सांगितलंय. तुम्हाला काय घ्यायचा तुमचा प्रश्न आहे. ज्याला वाटत असेल मला पापाचं क्षालन करायचंय त्याच्यासाठी सुद्धा तुकोबाचे अभंग आहे, त्याच्यासाठी सुद्धा साधू संत वर्णन करून सांगतात. ज्याला वाटतं मला पुण्य कमवायचंय त्याच्यासाठी सुद्धा साधू संतांनी सांगून ठेवलंय, आणि ज्याला वाटतं मला पाप पुण्यातीत व्हायचंय त्याच्यासाठी सुद्धा अभ्यास आहे. हा विषय जो आहे तो पाप पुण्यातीत होण्याचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी सांगितलं की पाप क्षालन करण्याच्या गोष्टी शिका, तर तुम्हाला इथे ते मिळणार नाही, इथे येऊ नका या विषयाकडे. तुम्हाला जर कोण म्हणेल पुण्य उत्पत्तीच्या गोष्टी शिका, तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही, तुम्ही अशा विषयांचा अभ्यास करू नका. पाप पुण्यातीत व्हायचं असेल तर मात्र तुम्हाला अशाच ग्रंथांचा अभ्यास करावा लागेल, आणि अशाच ग्रंथांचं एकनिष्ठ राहून प्रतिपादन करणाऱ्याच गुरूंचा संग करायला पाहिजे. जे या ग्रंथाशी एकनिष्ठ नाहीत, या विषयाशी एकनिष्ठ नाहीत, अशा सद्गुरूंच्या बोलण्याने फक्त तुमचं मनोरंजन होईल. जन्म मरणाचा फेरा कधीही चुकणार. जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर ब्रह्मनिष्ठ पुरुष लागतो. नुसता श्रोत्रिय असून जमत नाही. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशी दोन्ही लक्षणं याच्याकडे असतात. म्हणजे शास्त्र जाणणारा आणि एकमेव ब्रह्मावरच निष्ठा ठेवणारा, म्हणजे फक्त साक्षीवरच निष्ठा ठेवणारा जो असतो तोच ब्रह्मनिष्ठ असतो, आणि दुसरा कोणी नाही. जो कोणी शास्त्र आणि सद्गुरू या दोघांच्या संघाने या साक्षीचा शोध घेऊ इच्छितो त्याला मात्र अशाच वाटेने जावं लागेल. तुम्हा सर्वांना या ठिकाणी या अशा रीतीने जाण्यासाठी बळ अंगात येवो. मृत्यू येण्याच्या आत हे सगळं तुम्हाला कळो. बऱ्याच लोकांना भीती वाटते आता सगळे सोडायचं म्हणजे फार अवघड आहे. सोडायचं काही नाही, कारण आपण धरलेलं काहीच नाही.
जे धरलंय ते फक्त मनाने धरलंय, तेवढं सोडा. मनाने धरलं म्हणून स्थूल शरीर तसं वागतं, लक्षात घ्या. मनाने धरलं म्हणून स्थूल शरीर तसं वागतं. मनाने सोडलं पाहिजे. जेव्हा मनाने सोडेल तेव्हा स्थूल शरीर सुद्धा तसं वागणार नाही, आणि मग अख्खं जग तुमच्या अंगावर धावून येईल. कारण जगाला स्थूल शरीराचं वागणं दिसतं. फक्त त्यावेळेस धैर्य लागतं अंगात. नाही तर फक्त हा मनाचा खेळ आहे. फक्त मन, हा माझा नवरा आहे, ही माझी बायको आहे, हे फक्त कोणी धरलंय पक्क मनाने धरून ठेव. आणि म्हणून स्थूल शरीर तसं वागतं. तुम्ही जर ते सोडलं तर तुमचं वागणं बदलेल आणि अख्खं जग तुमच्याकडे धावून येईल. काय बावळत माणूस आहे, महाराजांच्या नादी लागला आणि बायकोला बायकोच म्हणत नाही, नवऱ्याला नवरा म्हणत नाही, मुलाबाळांना मुलंबाळ म्हणत नाही, असं म्हणू लागतं. पण यांच्यामध्ये मोले घातले रडाय असं राहा. याच्यातून बाहेर पडा. नसेल पडायचं तर तुमचा विषय, पण याच्यातून बाहेर पडायचं आहे जर तुम्हाला या ठिकाणी या साक्षीपर्यंत पोहोचायचं असेल. तर या ठिकाणी असा जो जीवाचा आरोप झाला साक्षीवर, या ठिकाणी जो जीवत्वाचा आरोप झाला साक्षीवर, त्याच्यामुळेच आवरण दृढ झालं. काय झालं? त्याच्यामुळेच आवरण निर्माण झालं, झाकलं गेलं सगळं. काय खरं आहे काय खोटं हे कळेना. कशामुळे? हे चुकीचे धर्म आपण आपल्या डोक्यावर घेतल्यामुळे खरं खोटं कळेना. खरं खोटं न कळायचं कारण, आवरण यायचं कारण काय? आवरण म्हणजे काय? आवरण म्हणजे जीवत्वाचा आरोप. जीवत्वाचा आरोप, जीवाचा आरोप साक्षीवर झाला, हेच आवरण आहे. मग हे काढलं की आवरण जाणार आहे. या आवरणाचा नाश कसा करायचा याचा विषय आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण आधी हे लक्षात घ्या की आपण काय चूक केली आहे. जगाला दाखवण्यासाठी परमार्थ करू नका. जगाला दाखवण्यासाठी परमार्थ कराल तर काही नाही, लोक फक्त तुमच्या मैत्रीला जास्त गोळा होतील आणि दहाव्याला जास्त गोळा होतील. ह्याच्या पलीकडे काही होणार नाही. आणि जेवढे लोक फक्त हाच विचार करतात त्यांना अनंत जन्म फिरावं लागतं. तुमच्या मैत्रीला एक माणूस नाही आला तरी चालेल, एक कावळ्यांनी गिधाडांनी खाल्लं शरीर तरी चालतं. पण काय झालं पाहिजे हे कळलं पाहिजे. पण मला माहिती आहे बरेच लोकांना नकळत कळतपणे काळजी असते की मेल्यानंतर आमची कशी म्हणजे काय व्यवस्था करतील लोक. म्हणजे मी तर असे तयारीतच आहे. मी तर काय गेल्यानंतर कावळा गिधाड्याने खाल्लं तरी काय हरकत नाही. त्याने काय ह्याचं करायचंय काय आपल्याला? ह्याची विल्हेवाट काय लागेल ती लागेल, त्याचं करायचंय काय आपल्याला? कोणी नाही आलं, आपलं एकही नातेवाईक नाही आला माहितीला तरी चालतं. कसं नाही चालायचं? असा दृढ निश्चय ठेवा. पण हे जरा अवघड आहे ना. का होईल निश्चय? असं म्हणत नका सोडू. हे म्हणायचं नाहीये काहीच. हे कोणाला म्हणू नका, काही म्हणू नका, स्वतःला म्हणा ते. कारण लोक काय करतात, माझं ऐकतात आणि घरी जाऊन बोलतात आणि मग त्यांना असल्याशिवाय खातात. आणि मग जे दोन चिंतनाला येत असतं ते पण बंद होऊन जात त्यांचं. हे म्हणू नका कोणाला, हे स्वतःला शिकवायचंय बाबांनो. मी जे सांगतो हे जगाला सांगू नका, हे स्वतःला सांगा. एक लक्षात ठेवा, माझ्या चिंतनाला जर तुम्ही आलात, जे काही मी बोलतोय हे कोणालाच बोलू नका. हे कोणाला बोला? स्वतःला बोला, स्वतःला सांगा, हे तर उद्धार होईल. कारण परमार्थ हा स्वतःचा असतो. अजिबात बोलायचं नाही कोणाला, बायकोला नाही, नवऱ्याला नाही, कोणाला बोलायचं नाही. ते आतमध्ये ठेवा आणि स्वतःला शिकवत राहा. स्वतःला शिकवणं हा परमार्थ आहे. दुसऱ्याला शिकवणं हा व्यवहार आहे. हा व्यवहार आहे. मी स्वतःला शिकू लागलो का परमार्थ, मी दुसऱ्याला शिकू लागलो की व्यवहार. व्यवहार करू नका. आणि काही लोक व्यवहार करण्याची इतकी हौशी असतात, ते महाराज होतात. महाराज म्हणजे महाराजगिरी करायची हौस म्हणजे काय? व्यवहाराची हौस आहे. उद्धाराची कुठली आली हौस? महाराजगिरी करायची. तसले महाराजगिरी करू नका, स्वतःचा उद्धार करा. तुम्ही कशाला महाराजगिरी करता असे काही लोक म्हणू शकतात. आता आम्हाला बसवलं म्हणून करावं लागते. आम्ही हे बसवलं म्हणून करायला लागते. आणि बसवणारा प्रबळ असल्यामुळे त्यांच्या पुढे आमचं काही चालत नाही. आणि आम्हाला काही सगळ्यांच्या समक्ष होते ना, सगळे लोक बसवले तेव्हा नाही होते ना, कधी बरेच आहेत की ते. म्हणजे मला बसवलं व्यासपीठात तेव्हा होते ना तुम्ही. नवीन लोकांना सांगा बरं, नाही तर ते नंतर तुम्ही गेल्यावर म्हणतील ह्यांना आता उतरा खाली. आपल्याला काळजी घेतली पाहिजे गादीची, नाही का? व्यवहार करू नका.
दुसऱ्याला सांगण्यासाठी परमार्थ नसतो. जे काही ऐकता, जे काही अभ्यास करता, फक्त आतल्यात ठेवा. ज्या लोकांना कळतं या विषयात त्यांच्याशी अनुवाद करा. बायकोला सांगायचं नाही, नवऱ्याला सांगायचं. जे न सांगे माता देवकीशी रे, जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे भ्राता बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनापाशी बोलत असे. हे कोणाच्या पाशी बोलावं लागतं? आपल्या ज्याला कळतं त्याच्याशी बोलावं लागतं. व्यवहारातही असंच असतं. व्यवहारात सुद्धा ज्याला कळतं त्याच्याशीच बोलावं लागतं. कोणाशीही बोलून जमत नाहीये. त्यांच्यामध्ये त्यांच्यासारखं बोलायचं. म्हणून त्यांच्यातच जाऊन राहू नका. कारण काही लोक महाराजांनी सांगितलं त्यांच्यासारखं वागायचं. मग लोक त्याच्यातच जाऊन राहतात. मग चिंतन आहे का काय, काही भानच राहत नाही. आणि काही काही बरोबर चिंतन आहे तेवढ्या काळापुरते माझ्याकडे येतात, माझ्यात राहतात, आणि उरलेल्या काळात कायम त्यांच्यातच राहतात. असं मी शिकवत नाहीये. तुम्हाला राग येऊ नाही तर न येऊ, तो माझा विषय नाही. मी तुम्हाला त्यांच्यात गुंतून मरायला सांगत नाही. पण हे त्यांना शिकू नका. त्यांची बुद्धी भ्रष्ट आहे, त्यांना कळत नाहीये, मती बंद आहे, त्यांची मती भ्रम झालेला आहे. त्यामुळे त्यांना हे शिकवण्याचा अर्थ नाही. स्वतःला शिकवा. परमार्थ हा स्वतःला शिकवावा लागतो. मग पण त्यांचं कसं व्हायचं? पण त्यांचा पण उद्धार झाला पाहिजे ना. ज्याचा वेळ असते तो बरोबर येतो, ज्याची वेळ येते तो बरोबर येतो, आणि ज्याची वेळ नाही तो बरोबर जातो. आलेला राहत नाही, आलेला निघून जातो. आणि ज्याचा वेळ येते तो कधी न आलेला पण येतो. ऐक ना, हे आपण म्हणतो, त्याची काही चिंता करायची. जगाचा विचार नाही करायचा. परमार्थ म्हणजे फक्त स्वतःचा विचार, आणि व्यवहार म्हणजे जगाचा विचार. म्हणून उलट आपली बायको खायला घालते ना आपल्याला, मस्त राहायचं. तिला म्हणजे तुझंच खरं आहे, तू जगातली सर्वोत्कृष्ट स्त्री आहे असं म्हणायचं. तिला काय फरक पडतो? नवऱ्याला म्हणजे तुमच्यासारखा देव माणूस मी कोणीच नाही पाहिला, तू म्हणजे फारच मोठा देवच आहे, त्यावेळेस नवरदेव होता पण मरेपर्यंत तूच देव आहे खरं, असं म्हणायचं. काय फरक पडतो आपल्याला? पण हे फक्त इथं बोला, आतमध्ये ठेवू नका. आणि हे सांगितलेलं घरी जाऊन सांगू नका, नाहीतर आता हे जाऊन पण सांगतील घरी महाराजांनी असं म्हटलंय, म्हणजे झालंच का नाही? जर स्वतःचा उद्धार करायचा असेल तर हे जे गुह्यतम हे आतमध्ये ठेवायचं, त्यांच्यासारखं राहायचं. पण आतमध्ये कसं राहायचं? आतमध्ये फक्त हा विचार करत राहायचा, त्यांच्यात राहायचं. म्हणजे त्यांनाही अडचण येत नाही, आपल्यालाही अडचण येत नाही. आपला अभ्यास होतो, आपण पुढे पुढे जातो, आणि जगाला वाटतं की हा आपल्यातलाच होता, पण गेला तरी कोणाला कळत नाही. हे का नाही? अशा रीतीने मोले घातले रडाया नाही असुना माया, अशा तुकोबाच्या उक्तीप्रमाणे राहा, म्हणजे अडचण येत नाही. म्हणजे मी जे सांगतो ह्याचं दडपणही येणार, त्रासही होणार. पण गुंतू नका, रममाण होऊ नका, स्वतःला फसवू नका. स्वतःला फसवणं ही जगातली सगळ्यात मोठी चूक आहे. ही फक्त चूक करू, स्वतःला फसवायचं. स्वतःला फसवलं, पाप पुण्य ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही सांगत नाही. स्वतःला फसवायचं. जो स्वतःला फसवतो, जो सद्गुरूला फसवतो, बस या दोघांचं जगामध्ये वाटोळं. स्वतःला आणि सद्गुरूला फसवायचं. या दोघांविषयी कधी आपल्यामध्ये दुजाभाव यायला नको, स्वतःविषयी आणि सद्गुरू. तर आपण याच्यातून वाचण्याची शक्यता आहे. तर अशा रीतीने या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये आपण जीवत्वाचा आरोप साक्षीवर झाला याचा विचार केला, जेणेकरून आपल्याला हे लक्षात आलं की या साक्षीवर हे जे जीवत्व आरोपलं गेलं त्यामुळेच तो पुढे पुन्हा 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 अनंत जन्मामध्ये अनंत मरणाला प्राप्त झाला आणि पुन्हा जन्माला आला. तर अशा रीतीने हा फेरा दृढ राहतो. हे टाळायचं असेल तर आपण या ग्रंथासारख्या विषयांमधून आपला सोडवणुकीचा विचार करून घेतला पाहिजे. यासाठी आपणाला योग्य ते बळ अंगी प्राप्त हो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण राहू. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.